नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्ण। आपल्यापैकी किती जणांना चिदादही लीला भगवंतांची किती जणांनी ऐकली आहे? हात वर करू शकाल? भगवंतांची जी चिदादही लीला आहे हे किती जणांनी ऐकली आहे यापूर्वी कधी ना कधीतरी? एवढं कमी लोकांना? फार कमी भक्तांनी ऐकले? ओके. किती जणांना गौरनिताय भगवान माहिती आहे? हात वर करू शकाल? गौरनिताय चैतन्य महाप्रभू बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. यात्रेला मायापूर यात्रेला वगैरे गेलेत भक्त आपल्यापैकी काही जण? ठीक आहे, सो हरकत नाही. तर आता मला एक प्रश्न आहे की जर आपण राधाकृष्ण ज्या वेळेला विग्रह रूपात म्हणजे मूर्ती रूपात राधाकृष्ण ज्या वेळेला असतात आणि सीताराम पण असतात मंदिरमध्ये, इस्कॉनच्या मंदिरमध्ये पण असतात, बाहेर पण अनेक मंदिर आहेत राधाकृष्ण सीताराम. तर आता राधाकृष्ण विग्रह आणि सीताराम विग्रह मंदिरात जे असतात विराजमान त्याच्यामध्ये एक फरक असतो. म्हणजे अनेक असू शकतात पण एक मला जो अपेक्षित आहे तो सांगू शकेल लोकांनी फक्त की राधाकृष्ण मूर्ती रूपात किंवा विग्रह रूपात असतात आणि सीताराम विग्रह रूपात असतात, त्याच्यात काय फरक असतो? काय फरक असतो? तुम्हाला एक हिंट देतो. सीताराम हे एकटेच म्हणजे फक्त दोघं जण असतात काय कधी? राम दरबार असते. राम दरबार असतो. आणखीन कोण असतं? लक्ष्मण हनुमानजी. म्हणजे हे मिनिमम असतात. आणखीन मग काही ठिकाणी काय म्हणजे हे किमान एवढे असले पाहिजेत असं नियम किमान. आणखीन मग असले तर मग कोण भरत शत्रुघ्न पण असू शकतो. आता रामलीलेमध्ये हे वैशिष्ट्य आहे की लक्ष्मण पण आहेत अल्टरवर, सीता माता पण आहेत आणि लक्ष्मण पण आहेत. सीता या भगवंतांच्या अंतरंग शक्ती आहेत. पण राधाकृष्णांसोबत कधी बलराम बघितलेत का अल्टरवर? एक तरी मंदिर आहे असं जिथं राधाकृष्ण आणि बलराम आहे असं असत नाही. एकदा प्रभुदांना विचारलं की प्रभुपाद बलरामजी आणि राधाराणींचं काय नातं आहे? तर प्रभुपाद म्हणाले अर्थहीन प्रश्न आहे. बरोबर, तर असत नाही. पण सीताराम लीलेमध्ये हे आहे की ते एकत्र असतात आणि तेच आपण बघतो गौरांग लीलेमध्ये, गौर निताय लीलेमध्ये पण ते एकत्र आहेत. बरोबर, तर गौरांग महाप्रभू कोण आहेत? श्रीकृष्ण चैतन्य राधाकृष्ण आहे. तर तिथे एकत्र आहेत. आणि त्याचबरोबर गदाधर पंडित जे आहेत ते देखील कोण आहेत? राधाराणी. तर बलरामजी आणि राधाराणी एकत्र या लीलेमध्ये आहेत. आता आपल्या भक्तीमध्ये आपल्याला भक्ती करण्यासाठी जी शक्ती मिळते ती शक्ती भगवंतांच्या दोन प्रमुख रूपांमधून येते. अंतिमतः भगवंतच आपल्याला शक्ती आणि आशीर्वाद देतात, पण प्रामुख्यानं
एक आहेत बलरामजी आणि एक आहेत राधाराणी. तर राधाराणी या भगवंतांच्या अंतरंग शक्ती म्हणून प्रभुपाद सांगतात की जसं जीवाचं राधाराणीचे नातं काय आहे, की जसं आईचं आणि मुलाचं असतं. जसं मूल आईसाठी रडतं तर आपण हरे कृष्ण मंत्र ज्यावेळेला म्हणतो, प्रभुपाद काय म्हणतात की जसं लहान मूल आईसाठी रडतं तसं काय केलं पाहिजे आपण, हरे कृष्ण मंत्राद्वारे राधाराणींना हाक मारतो आपण की राधाराणी आपण परम कृपाळू आहात, आपण आपल्या सेवेमध्ये मला संलग्न करा. मग हरे कृष्ण मंत्रामध्ये हरे कृष्ण मंत्र जर बघितला तर त्याच्यामध्ये 3 भगवंतांची नाव आहेत. कुणाकुणाची आहेत? कुणाकुणाची आहेत? राधाराणी म्हणजे कुठलं नाव आहे राधाराणीचं? हरे. आणि कोण दुसरे? कृष्ण. आणि तिसरे राम म्हणजे कोण? बलराम. राम म्हणजे बलराम. बलराम. आता हे बघा हरे कृष्ण महामंत्राचे अनेक वेगवेगळे अर्थ आहेत, बरोबर. त्यापैकी एक अर्थ हा आहे की राम म्हणजे राम, प्रभू श्री रामचंद्र. पण आपण जो महामंत्र म्हणतो त्या मंत्राचा जो अर्थ आहे त्याच्यामध्ये राम म्हणजे कोण आहे? बलराम. तर म्हणून आपण भगवंतांना श्रीकृष्ण भगवान, श्री बलराम भगवान आणि राधाराणी या तिघांना आपण त्यांच्या कृपेची याचना करतो. आणि बलरामजी काय आहेत? आदिगुरु आहेत बलरामजी. ते सगळ्या जीवांना ते नायम बलहीनेन आत्मलभ्यते, की ज्यांच्याकडे बलराम नाही आहे त्यांच्या आत्म्याचं कल्याण होऊ शकत नाही. तर बलरामजी सगळ्यांना बाहेर गुरु रूपामध्ये प्रकट होतात. तर जे काही आहे ते सगळं सेवा, बलराम हे भगवानच आहेत पण ते सेवाभावी भगवान आहेत की ते भगवान श्रीकृष्णांची सेवा करत असतात. जसं लक्ष्मणजी आहेत रामलीलेमध्ये आपण बघतो की ज्यावेळेला वनवासामध्ये होते तर भगवान श्री लक्ष्मण रामांसाठी सीतेसाठी जिथं जिथं राहायचे तिथे तिथं झोपडी बनवायची, म्हणजे कुटीर बनवायचे. आणि ती कुटीर बनवण्यासाठी सगळीकडे जंगलातून जाऊन लाकूड तोडून आणायचे आणि आणखीन त्या जंगलामध्ये जे काही सजावटीसाठी जे काही साहित्य मिळेल ते आणायचे आणि फार सुंदर कुटीर बनवायचे. आणि तिथं किती वेळ राहणार आहेत सीताराम हे माहिती नाही, पण तरी पण ते सर्वोत्तम कुटीर बनवून द्यायचे. तर सदैव म्हणजे कधीही झोपले नाहीत, 14 वर्ष न झोपता अथक सेवा करत राहिले. तर असं सेवाभावामध्ये आहेत बलरामजी. आणि मग राधाराणी, तर हे दोघ जण आपल्याला कृपा देत असतात. तर आता जी चिदादही लीला आहे त्या लीलेमध्ये काय आहे तर गौरांग महाप्रभू आणि नित्यानंद महाप्रभू जे आहेत, तर नित्यानंद महाप्रभू एक दिवस या भावामध्ये गेलेले आहेत, ब्रज भावामध्ये, आणि बलराम भावामध्ये गेलेले आहेत, ग्वालबालाच्या भावामध्ये गेलेले आहेत. आणि त्या भावामध्ये आपल्या सगळ्या भक्तांसोबत ते वनभोजन, जसं कृष्ण आणि बलराम वनभोजन करतात तसा आनंद ते या लीलेमध्ये लुटतात. आणि तो आनंद, ती जी लीला आहे ती लीला कृष्णदास कविराज गोस्वामी यांनी सीसी मध्ये चैतन्य चरितामृत मध्ये लिहिली आहे. आणि हे दिव्य आनंद जो आहे तो बलरामजींनी म्हणजे नित्यानंद महाप्रभूने अनुभवला आणि सगळ्या भक्तांना प्रदान केला. तो आनंद या लीलेद्वारे आपल्या सगळ्यांना ते प्रदान करतात. तर कृष्ण लीलेमध्ये वैशिष्ट्य काय आहे की आपण बघतो की भगवंतांची अनेक रूप आहेत, पण कृष्ण लीलेमध्ये 4 गुण एक्स्ट्रा आहेत, बरोबर आहे. 4 माधुरी आहेत. कोणत्या आहेत त्या? वेणू माधुरी. ही वेणू हे वैशिष्ट्य आहे भगवंतांचं की भगवंतांची जी वेणू आहे ते अन्य कुठल्याही रूपामध्ये भगवंत वेणू वादन करत नाही. भगवान नरसिंहदेव वेणू वादन करतात का? नाही. तर वेणू हे केवळ कृष्ण करतात. भगवंत ज्या वेळेला बासरी वाजवतात तर त्या बासरीच्या मधुर आवाजामुळे सगळ्या भक्तांचं हृदय विरघळून जातं. त्यावेळेला भगवंत बासरी वादन करतात तर ज्या गायी आहेत भगवंतांच्या त्या प्रत्येक गायीला ती बासरी वादन म्हणजे तिच्या नावाने हाक मारल्यासारखं ऐकू येतं. हे सुरभी, हे बहुला, अशा पद्धतीने ऐकू येतं. तर भगवंत त्या ध्वनीच्या रूपाने त्या गायीच्या हृदयामध्ये, सगळ्या भक्तांच्या हृदयामध्ये प्रवेश करतो. आपण बघतो गोवर्धन लीलेमध्ये त्यावेळेला भगवंताने गोवर्धन उचलून धरलेला होता डाव्या हाताच्या करंगळीवर आणि मग सगळे 5 रसातले भक्त त्यांची सेवा करत होते वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि बराच वेळ चाललेला आणि मग एका वेळेला भगवंताने काय केलं, आपले कमरेला अडकवलेली बासरी आहे ती बासरी काढली आणि बासरी वाजवण्याच्या बेतामध्ये होते. तर भगवंतांचे जे सखा आहेत ते भगवंताला म्हणाले की कृष्णा तू बासरी वाजवू नकोस आता, कारण तू जर बासरी वाजवलीस तर काय होईल, तुझ्या या बासरी ज्यावेळेला तू वाजवायला लागतोस त्यावेळेला काय होतं की दगड देखील वितळून जातात, म्हणजे आणि जे पाणी आहे ते थिजून जातं, शांत म्हणजे बर्फासारखं होऊन जातं तुझ्या बासरी वाजवून. तू जर बासरी वाजवायला लागलास तर हा गोवर्धन पर्वत सगळा वितळून जाईल आणि आपण सगळे पाण्यामध्ये बुडू. तर भगवंतांच्या वेणूचं महात्म्य वेगळंच आहे.
तर वेणू माधुरी, 4 जे भगवंतांचे माधुरी आहेत त्यातली एक आहे वेणू माधुरी. दुसरी कोणती आहे? लीला माधुरी. आता भगवंत सगळीकडेच लीला करतात, नारायण पण लीला करतात, राम पण लीला करतात, नरसिंहदेव पण लीला करतात. पण कृष्ण लीला ज्या आहेत त्या मधुर आहेत. म्हणजे त्याचं जे माधुर्य आहे आणि त्याच्यात वैशिष्ट्य काय आहे, अन्य रूप आणि कृष्ण लीला यामध्ये फरक काय आहे? तर फरक हा आहे की हा जो वृंदावनचा जो भाव आहे याच्यामध्ये भगवंत आणि भक्त हे प्रेम भावामध्ये आहेत. म्हणजे तिथं बाकीच्या रूपांमध्ये प्रामुख्याने ऐश्वर्य भाव आहे, पण इथं प्रेम भाव आहे. म्हणजे इथं जसं भगवंतांचे सखा त्यांची चेष्टा करतात, जर कृष्ण आणि सगळे ग्वाल बाल बसलेले आहेत तर त्यावेळेला ते काही ग्वाल बाल जसं आता इथं आपण घंटी वाजवली, मंत्र म्हटले, ऑफरिंग केलं, असं काही नसतं. तिथं ग्वाल बाल सगळे बसलेले आहेत आणि ते सगळेजण काय करतात, भोजन करतात. ग्वाल बाल आपलं घेतात, भगवंतांना भरवतायत, भगवंत त्यांना भरवतायत, आपलं उष्ट भरवतायत. कधी कधी ग्वाल बाल चेष्टा करतात, कधी कधी कुस्ती खेळतात, भगवंताच्या छातीवर उभे राहतात. तर हे कधी कधी चेष्टा नसते रे. जसं राधाराणी आहेत आणि अन्य गोपी आहेत तर त्या एकमेकांमध्ये चेष्टा करतात. तर हा वृंदावनचा भाव आहे. तर हे लीला माधुरी. तिसरं काय आहे? रूप माधुरी. ही भगवंताचं जे त्रिभंग ललित रूप आहे. म्हणून रूप गोस्वामी काय म्हणतात की ज्याला भौतिक जीवन एन्जॉय करायचं आहे त्याने काय करू नये, केशी घाटावरती जे भगवान श्याम सुंदर जे त्रिभंग ललित रूप आहे भगवंतांचं त्यांचं दर्शन घेऊ नये. आणि त्यांचं दर्शन जर घेतलं तर तुमची भौतिक इच्छा ज्या आहेत ते सगळ्या नष्ट होतील आणि केवळ भगवंतांची भक्ती करण्याची, सेवा करायची इच्छा होईल तुम्हाला. बरोबर. तर म्हणून हे विशेष असं रूप आहे भगवंतांचं. आता आपण एवढे दिवस दर्शन घेतो पण आपल्या अजून भौतिक इच्छा नष्ट का होत नाहीत? कारण आपण अजून अपराध करतो, तर त्यामुळे त्या होत नाहीत, पण प्रक्रियेद्वारे हळूहळू होते. आणि चौथी काय आहे माधुरी भगवंतांची? लीला माधुरी. नाही झाली लीला. लीला रूप वेणू आणि काय भक्त. बरोबर. आता भक्त भगवंत आहे म्हणजे की भक्त सगळ्याच रूपांमध्ये आहेत, पण इथं परत भक्तांसोबतची नाती ही वेगळ्या पद्धतीची आहे, विशेष आहे. जसं आता आपण म्हटलं तर अशा पद्धतीने जे कृष्ण लीला आहे त्याच्यामध्ये भगवंत आपल्या गायींना चरायला घेऊन जातात, आपल्या मित्रांसोबत जातात आणि वृंदावनमध्ये अनेक वेगवेगळे खेळ खेळत असतात आणि हसी मजाक करत असतात. आणि गोवर्धन पर्वत जो आहे तो भगवंतांना आनंद देण्यासाठी स्वतःला त्या पद्धतीने ऍडजस्ट करत असतो. म्हणजे गरमीमध्ये थंड असतो, थंडीमध्ये गरम असतो, तिथं अनेक झरे असतात, तिथे जी हवा वाहते ती हवा देखील भगवंतांना आनंद देणारी असते. अनेक पक्ष्यांचं कुंजन असतं, फुलांचा सुगंध, असं खूप सुंदर वातावरण वृंदावनमध्ये आणि गोवर्धनमध्ये असतं. आणि भगवंत त्या ठिकाणी आपल्या ग्वाल बालांसोबत दिवसा काय करतात, लीला करतात. संध्याकाळी गायींना घेऊन घरी परत येतात आणि मग रात्री गोपींसोबत लीला करतात. तर हे जे ग्वाल बालांसोबत जे लीला आहेत भगवंतांच्या भोजन ग्रहण, तर नित्यानंद महाप्रभू आणि गौरांग महाप्रभू काय करतात, हे चिदादही फेस्टिवलमध्ये ही लीला प्रकट करत आहेत. बरोबर. ही लीला एन्जॉय करतायत आणि ही लीला आपल्याला देखील या लीलेचा आनंद देते. तर आपल्या गौडीय संप्रदायामध्ये जे काही चैतन्य लीलेमध्ये अनेक सुंदर लीला आहेत त्यापैकी एक फार महत्वाची ही लीला आहे. छोटीशीच लीला आहे पण फार सुंदर आहे. तर आपण काय करूया, आधी त्या लीलेचं थोडक्यात समरी मी सांगतो आणि त्यानंतर मग आपण काय करूया, आपण सीसी मधून ती लीला वाचत जाऊया. तर एक दिवस काय झालं की श्री नित्यानंद महाप्रभू हे पाणीहाटी या ठिकाणी आले आणि पाणीहाटी या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी जे रघुनाथदास गोस्वामी आहेत त्या रघुनाथदास गोस्वामींना कृपा देण्याची त्यांची इच्छा होती. तर रघुनाथदास गोस्वामी कोण आहेत? तर रघुनाथदास गोस्वामी हे एक षड गोस्वामींपैकी एक गोस्वामी आहेत. बरोबर. आणि वैराग्याचं मूर्तिमंत प्रतीक आहे. तर षड गोस्वामी कोण कोण आहेत? रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, जीव गोस्वामी, रघुनाथदास गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी आणि गोपाल भट्ट गोस्वामी. बरोबर. तर आता रघुनाथदास गोस्वामी वैराग्याचं प्रतीक आहे. तर त्यांच्या देखील अनेक लीला आहेत रघुनाथदास गोस्वामी. हे कोण होते? तर हे अतिशय श्रीमंत असे राजपुत्र होते आणि त्यांच्याकडे भरपूर ऐश्वर्य होतं. म्हणजे नित्यानंद महाप्रभू नंतर या ठिकाणी त्यांचं वर्णन करताना म्हणतात की इंद्राप्रमाणे त्यांचं ऐश्वर्य आहे. पण हे सगळं जरी ऐश्वर्य, आणि रघुनाथदास गोस्वामी कृष्ण लीलेमध्ये कोण आहेत? कृष्ण लीलेमध्ये कोण आहेत?
ते गोपी आहेत. कोणती? रासमंजिरी किंवा रतिमंजिरी, ते गोपी आहेत ते. आणि हे रघुनाथदास गोस्वामी त्यांना लहानपणापासून हरिदास ठाकूरांनी त्यांना भक्तीचा उपदेश केला आणि त्यांना लहानपणापासून गौरांग महाप्रभूंच्या चरणांशी स्वतःला समर्पित करण्याची इच्छा होती. जसं हरिदास ठाकूरांकडून त्यांच्याविषयी ऐकलं आणि म्हणून ते सारखं गौरांग महाप्रभूंना भेटले. गौरांग महाप्रभू काय म्हणाले की आता ही अजून वेळ नाही, अजून तू आता काय कर, परत घरी जा आणि मरकट वैराग्य आता नको, आता तू घरी जा, तुझं जे काही काम आहे ते चालू ठेव आणि आतून तुझी भक्ती जी आहे ती चालू राहू दे, हरिनाम घेत राहतो आणि योग्य वेळ येईल त्यावेळेला मग तू सगळं काही सोडून ये, असा उपदेश दिला. मग ते काही काळ राहायचे. तर त्यांची अतिशय सुंदर पत्नी होती आणि अतिशय पतिव्रता होती, पण तरी देखील त्यांचं मन ह्या सगळ्या ऐश्वर्यामध्ये आणि सुखोपभोगामध्ये लागत नव्हतं. त्यांचं पूर्ण हृदय जे आहे ते भगवान श्री चैतन्य महाप्रभूंची सेवा करणं, भक्ती करणं यामध्ये लागतं. आणि नंतर म्हणजे ज्यावेळेला हे सगळं ऐश्वर्य सोडून ते गेले तर वृंदावनमध्ये राहायचे. तर त्यांच्या अनेक लीला आहेत. तर वृंदावनमध्ये राहायचे तर त्यावेळेला काय की 3 दिवसातून एकदा थोडंसं ताप प्यायचे आणि तरी त्यांना काय वाटायचं की मी किती इंद्रिय तृप्ती करतोय. आता परवा निर्जल एकादशी होती. आता मी तर सुरुवातीची काही वर्षी केली, नंतर मी तरी करत नाहीये, पण काही भक्त करतात. तर मी विचार करत होतो की मी तर निर्जल एकादशी पण करू शकत नाही आणि 3 दिवसातून एकदा ताप प्यायची आणि मग 22 तास भजन कीर्तन करायचे, 2च तास झोपायचे. आणि एक दिवस काय झालं की ते राधाकुंड या ठिकाणी ते भजन कीर्तन करायचे आणि राधाकुंडावर एक दिवस करत असताना भजन ते इतके रमून गेलेले होते त्या भजनमध्ये आणि त्यावेळेला एक वाघ त्या ठिकाणी आला पाणी पिण्यासाठी आणि ते भजनमध्ये तल्लीन होते आणि त्यांना काही त्याचं भान नव्हतं. तर भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी काठी घेऊन आले आणि त्यांनी त्या वाघापासून त्याचं रक्षण केलं. आणि सनातन गोस्वामीने बघितलं तर त्यांना ते वाईट वाटले की भगवंत आपली सेवा करतात असं असू नये. नंतर मग एकदा काय झालं की नंतर एकदा रघुनाथदास गोस्वामी असंच भजन करत होते आणि जसं आता यावर्षी कडक उन्हाळा आहे तसा तो एकदम कडक उन्हाळा पडला आणि इतकं तप्त सूर्य तापलेला होता की ते भजन करत राहिले. तर राधाराणीने हे ज्या वेळेला बघितलं तर साक्षात राधाराणी जे आहेत त्या ठिकाणी आल्या आणि राधाराणी आल्या आणि राधाराणीने आपली जी ओढणी चुनरी जी आहे राधाराणीची ती अशी त्यांच्या डोक्यावरती धरली जेणेकरून त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये. तर असे हे महान वैष्णव होते रघुनाथदास गोस्वामी. आणि अर्थात राधाराणी पण तितकेच कृपाळू आहेत. त्यामुळे राधाराणी अनेक जीवांप्रती कृपाळू आहेत, सगळ्या जीवांप्रती. राधाराणीच्या विषयी आपण ऐकलेत अनेक गोष्टी आणि ते धरलं. आणि मग काय झालं की सूर्य तर इतका वाढत गेला आणि त्या तापत्या उन्हामुळे काय झालं की राधाराणींना घाम यायला लागला. आता हे दिव्य आहे, राधाराणी काय भौतिक नाही आहेत, भगवान सच्चिदानंद आहेत, राधाराणी सच्चिदानंद आहेत, पण ही लीला आहे त्यांची. आणि ते त्या घामामुळे त्या पूर्ण ओल्या कच्च झाल्या आणि तो जो घाम आहे तो खाली त्या ब्रजरजमध्ये जसा पडला तर सगळी एक माती तयार झाली. आणि तेवढ्या तिकडून सनातन गोस्वामी येत होते आणि त्यांनी हे दृश्य बघितलं की अरे राधाराणीने हे भजनमध्ये इतके तल्लीन झालेले आहेत की राधाराणीने यांच्या डोक्यावरती चुंदरी धरली आहे. आणि त्यांना आणि ते ज्यावेळेला राधाराणीने बघितलं की सनातन गोस्वामी येत आहेत तर राधाराणीने पटकन त्यांच्याकडे बघून स्मितहास्य केलं आणि राधाराणी अदृश्य झाले. आणि मग ह्यांनी येऊन सांगितलं की अरे ह्यांनी भजनातून जागा केलं आहे ना रघुनाथदास गोस्वामींना आणि म्हणाले की अरे असं करू नको, आपण राधाराणीचे सेवक आहोत, आपण त्यांची सेवा करणार आहे, त्यांना आपल्या सेवेमध्ये नाही लावायचं. तर तू काय केलं पाहिजेस, तू एक भजन कुटीर बांधली पाहिजेस. कारण मागे एकदा भगवान श्रीकृष्ण येऊन तुम्हाला काय करत होते, वाघापासून रक्षण करत होते. आणि आता राधाराणी येऊन साक्षात की जे आपल्या आराध्य देवी आहेत, हे काय आहे ते, हे राधे व्रज देविके. तर म्हणून आणि त्यांनी बघितलं तर राधाराणीचे चरण उमटत गेलेले होते, तो जो चिखल तयार झालेला होता त्यांच्या घामामध्ये. आणि मग त्यांनी तिथल्या ब्रजवासींना सांगून भजन कुटीर बनवली. आणि एक दिवस काय झालं की एक दिवस हे तर वैराग्याचं मूर्तिमंत प्रतीक होते, 3 दिवसात एकदा ताकाचा एक थेंब प्यायचे. आणि एक दिवस काय झालं की त्यांचं पोट बिघडलं, त्यांना जुलाब चालू होत नाही. ब्रजवासींनी काय केलं, तर ब्रजवासींनी तिथल्या वैद्याला बोलवलं. तिथला जो सगळ्यात निष्णात वैद्य होता त्या निष्णात वैद्याला बोलवलं आणि मग त्यांनी यांना चेक केलं. आणि चेक केल्यावर काय म्हटले की काल रात्री यांनी भरपूर स्वीट राईस खाल्लाय, आवश्यकतेपेक्षा जास्त स्वीट राईस खाल्लाय, दाबून खाल्लाय आणि त्यामुळे यांना जुलाब झालाय. मग ते ब्रजवासी जे आहेत ते म्हटले की अरे तू कसला डॉक्टर आहेस, म्हटले तुला काही येते का, खरोखर तू डॉक्टर आहेस, आम्हाला शंका वाटायला लागली,
पण तो तर तिथला बेस्ट डॉक्टर होता. खरोखर शिकलायस काय, तुझं ज्ञान चेक कर म्हटले. ही व्यक्ती वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप आहे. हे 3 दिवसात एकदा ताकदच थेंब पितात. आणि तू काय म्हणाला, त्यांनी काल रात्री दाबून स्वीट राईस म्हणजे अत्याहार केलेला आहे स्वीट राईस, आणि म्हणून त्यांना जुळा. तो म्हणतो नाही, माझं निदान चुकूच शकत नाही, माझं निदान 100% बरोबर आहे, तुम्ही यांना विचारा. आणि मग त्यांना विचारलं रघुनाथदास गोस्वामी. त्या ब्रजवासींना तर माहिती होतं की हे तर ह्यांना कोण स्वीट राईस येणार कुठून यांच्याकडं, हे तर काही बनवत नाहीत, येणार कुठून स्वीट राईस. त्यांना विचारलं की तुम्ही स्वीट राईस खाल्लाय का. रघुनाथदास गोस्वामी काय म्हणाले की हो, काय झालं, काल संध्याकाळी मी ध्यान करत होतो भगवंतांचं, आणि ते ध्यान करत असताना भगवंतांना मला अशी फार इच्छा झाली की आपण भगवंतांना स्वीट राईस बनवून अर्पण करावं. आणि म्हणून मी काय केलं की ध्यानामध्ये भरपूर स्वीट राईस बनवला आणि तो भगवंतांना अर्पण केला. आणि तो अर्पण केल्यानंतर मग भगवंतांनी तो मला प्रसाद म्हणून दिला आणि तो मी ग्रहण केला. आणि त्यामुळे काय झालं, त्यांना प्रत्यक्ष जुळावं लागला. तर हे त्यांच्या भक्तीची म्हणजे ध्यानात म्हणजे मानस पूजा ज्याला म्हणतो, जसं आपण ज्यावेळी डीटी वर्शिप करतो, तर डीटी वर्शिप मध्ये सुरुवातीला काय असते, मानस पूजा. आणि मानस पूजा हा फार सुंदर भाग आहे डीटी वर्शिपचा, की आपण मनोमन भगवंतांना गुरूंची परमिशन, प्रत्येक गोष्टीसाठी डीटी वर्शिप मध्ये काय आहे, आपण गुरूंची परवानगी घेतो की आपली पात्रता नाहीये भगवंत तुमची सेवा करण्याची, माझी पात्रता नाहीये, तुम्ही मला कृपा करून परवानगी द्या. आणि मग गुरूंची पूजा, भगवंताची पूजा, मनातल्या मनाची मानस पूजा केली जाते. तर अशा रीतीने त्यांनी ती मानस पूजा ध्यानामध्ये करतो. तर असे हे रघुनाथदास गोस्वामी होते. तर त्यांच्याविषयी पूर्वी ऐकलं असेल, नंतरही ऐकाल, पण आता आजचा जो विषय आहे त्याच्याकडे येऊ आपण, चिदादही महोत्सव. तर ज्यावेळेला पाणीहाटी या ठिकाणी राघव पंडित राहायचे त्या ठिकाणी, तर रघुनाथदास गोस्वामी देखील तिथे होते. आणि मग त्या ठिकाणी नित्यानंद महाप्रभू त्यांच्या सगळ्या पार्षदांसहित एक दिवस आलेले होते. तर आधी मी काय करतो, थोडक्यामध्ये ही लीला सांगतो आणि मग आपण सीसी मध्ये ती वाचत जाऊ. कारण डायरेक्ट वाचत गेलो तर जे पहिल्यांदा ऐकतात त्यांना ती लिंक लागणार नाही. तर श्री नित्यानंद महाप्रभू कोण आहेत, तर बलरामजी आहेत. आणि श्री गौरांग महाप्रभू कोण आहेत, राधाकृष्ण, श्रीकृष्ण आहेत आणि राधाराणीच्या भावामध्ये आलेले होते. तर नित्यानंद महाप्रभू त्या ठिकाणी आलेले होते. आणि नित्यानंद महाप्रभू आले, आपल्या पार्षदांसहित आले. आणि गंगा नदीच्या काठावरती ही गाव आहे पाणीहाटी, मायापूर धाममध्ये. आणि मग तिथे एका वटवृक्षाखाली एक चौथरा होता मोठा, आणि त्या चौथऱ्यावरती ते बसले आणि अतिशय तेजस्वी दिसत होते. साक्षात बलराम आहेत आणि आपल्या सगळ्या पार्षदांसोबत बसलेले होते. आणि ज्यावेळेला रघुनाथदास गोस्वामीने ऐकलं की नित्यानंद महाप्रभू या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी ते तिकडे आले. मात्र त्यांनी काय केलं, त्यांनी लांबूनच दर्शन घेतलं. ते स्वतःला इतके पात्र समजत नव्हते की नित्यानंद महाप्रभूंच्या जवळ जातील, आणि म्हणून त्यांनी लांबूनच नित्यानंद महाप्रभूंना प्रणाम केला. आणि हे बघून नित्यानंद महाप्रभूंनी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले की अरे तो बघा, म्हणजे कुणीतरी सांगितलं की रघुनाथदास गोस्वामी आलेले आहेत. तर मग हे म्हणाले की बघा रघुनाथदास गोस्वामी, तू चोराप्रमाणे लांब थांबलेला आहेस. चोर जो आहे तो नेहमी काय करतो, लपून राहायला बघत असतो चोर. तर म्हणून चोराप्रमाणे तू लांब थांबलेला आहेस, तर तू इकडे ये आता. तू चोर आहेस आणि म्हणून तू चोर असल्यामुळे तुला शिक्षा देणार आहे. आणि असं म्हणून नित्यानंद महाप्रभूंनी त्यांना जवळ बोलवलं आणि आपला पाय त्यांच्या डोक्यावरती ठेवला. तर हे किती मोठं सौभाग्य आहे की ज्या भगवंतांचे चरण, ज्या अनेक योग्यांना जे दुर्लभ आहेत, अनेक योगी त्यांचं ध्यान करतात. आणि म्हणजे भल्या भल्या देवी देवतांना देखील प्राप्य नाही आहेत चरण. तर आपले पाय श्री बलराम म्हणजे नित्यानंद महाप्रभूंनी त्यांच्या डोक्यावरती ठेवले आणि ते म्हणाले की मी तुला शिक्षा देत आहे. आणि काय शिक्षा देत आहे की जे सगळे भक्त आहेत त्या सगळ्या भक्तांना तू चिदादही द्यायचा आहेस बनवून. कारण आता ही शिक्षा कसली, एका भक्तासाठी भक्तांना प्रसाद देणं ही सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट आहे, सौभाग्याची सेवा आहे. मग गौरलीलेमध्ये पण आपण बघतो श्री चैतन्य महाप्रभू काय करायचे की ज्यावेळेला प्रसाद सर्विंग करायचे, तर प्रसाद सर्विंग करताना स्वतः करायचे. हरिदास ठाकूरांचा ज्यावेळेला तिरोभाव झाला, तर तिरोभाव झाल्यानंतर पहिल्यांदा गौरांग महाप्रभूंनी त्यांना आपल्या हातामध्ये घेऊन सगळीकडे ते फिरले, रडले. आणि नंतर मग काय झालं की नंतर फीस ठेवली सगळ्या भक्तांसाठी आणि काय वर्णन केले की सगळ्यांना 5 पट, क्षमतेच्या 5 पट त्यांनी गौरांग महाप्रभूंनी खाऊ घातलं. तो प्रसाद हा प्रेमाने आग्रह करून 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 वाढला जातो, ही परंपरा आहे. आणि जो सगळ्यात सिनियर मोस्ट भक्त आहे तो सर्विंगला असतो, प्रेमाने वाढला जातो.
तर अशा रीतीनं त्यांना ज्यावेळेला अरे ही शिक्षा काय, तर त्यांना अतिशय आनंद झाला. आणि मग त्याने काय केलं, चिदादही बनवलं. चिदादही म्हणजे पोहे, दही पोहे. तर चिदादही कसं होतं की केळं, पोहे, दही आणि आटवलेलं दूध, असं दोन पद्धतीने, एक दूध आणि पोहे आणि एक दही आणि पोहे, असे दोन चिदादही. आता आपण इस्कॉन मध्ये बनवताना एकच बनवतो, पण ऍक्च्युअल सीसी मध्ये ते दोन आहेत. प्रत्येकाला दोन दोन पात्र दिली आणि दोन दोन पात्रांमध्ये, एका पात्रामध्ये आटवलेलं दूध आणि पोहे आणि एका पात्रामध्ये दही आणि पोहे, केळं, दही, पोहे आणि आटवलेलं दूध, असं चिदादही. आणि मग रघुनाथदास गोस्वामीने अतिशय आनंदानं म्हणजे 7 मोठे मोठे रांजण आणले, 5-7 असं वर्णन केलेलं आहे. आणि मग असे भरपूर पोहे आणि सगळ्या गावातल्या सगळ्या दुकानदारांकडे खरेदी केली आणि भरपूर चिदादही बनवला. आणि मग जेवढे केवढे भक्त होते त्या प्रत्येक भक्ताला 2-2 द्रोण त्यांच्या हातात दिले आणि चिदादही त्यांना दिला. आणि मग राघव पंडित त्या ठिकाणी आले. आणि राघव पंडित आल्यानंतर राघव पंडितांनी नित्यानंद महाप्रभूंना भोग घेऊन आले. तर ऍक्च्युली जे राघव पंडित होते हे पण महान भक्त होते भगवंतांचे. तर त्यांच्या घरी राधाकृष्ण डिटीज पण होत्या आणि गौरनिताई पण होते. तर ते काय करायचे, पहिल्यांदा राधाकृष्णांना भोग अर्पण करायचे आणि गौरनिताई मात्र प्रत्यक्ष तिथे यायचे आणि त्यांच्याकडून तो भोग स्वतः वैयक्तिकरित्या खायचे, स्वतः यायचे. आणि मग नित्यानंद प्रभूंकडे घेऊन आले आणि त्यांना म्हणाले की अरे तुम्ही रोज तर येता, मी भोग अर्पण केल्यानंतर डिटीजना तुम्ही स्वतः येता आणि खाता, पण आज तुम्ही इथे येऊन बसलाय, त्यामुळे तुम्ही हा भोग खाल्लेला नाहीये, तर म्हणून मी घेऊन आलो. नित्यानंद प्रभू म्हणले ठीक आहे, आता मी खातो आणि नंतर रात्री मी परत तुझ्या घरी येईन आणि प्रसाद घेईन, असं नित्यानंद महाप्रभू त्यांना म्हणाले. आणि मग हा जो चिदादही आहे, हा चिदादही सगळ्या भक्तांना देण्यात आला. आणि नित्यानंद महाप्रभू काय म्हणाले की ते म्हणाले मी तर ग्वाल बाल आहे, मी ब्रज गोपाल आहे. कारण कृष्ण आणि बलराम कोण आहेत, गोपाल आहेत. तर गायीनं सर्व नाही त्यांचं काम आहे. आणि आपल्या मित्रांसोबत जाणं आणि वेगवेगळे अनेक खेळ खेळणं. कृष्ण लीलेमध्ये आपण कृष्णाबुकमध्ये पण वाचतो की कसे भगवंत अनेक खेळ खेळत असतात. तर आम्ही ग्वाल बाल आहे आणि म्हणून मला माझ्या सगळ्या सवंगड्यांसोबत हे खाण्यामध्ये, पोहे खाण्यामध्ये, पोहे हा भगवंतांचा आवडता फेवरेट पदार्थ आहे, तर तो खाण्यामध्ये मला आनंद घ्यायचा आहे. आणि मग सगळ्या भक्तांना अतिशय आनंद झाला आणि मग सगळे भक्त चिदादही खायला लागले. आणि ज्यावेळेला ही बातमी समजली की रघुनाथदास गोस्वामींना नित्यानंद महाप्रभूंनी चिदादही सगळ्या भक्तांना देण्याची शिक्षा दिली आहे आणि सगळे भक्त एकत्रित येऊन चिदादही खाणार आहेत, तर मग अनेक लांबून भरपूर भक्त वाढायला लागले आणि भरपूर भक्त त्या ठिकाणी यायला लागले. आणि मग भरपूर भक्त आले आणि मग रघुनाथदास गोस्वामींना तर आणखीन आनंद झाला, आणखीन भक्त येत आहेत मग ते. आणि त्याचबरोबर काय झालं, त्याचबरोबर आसपासच्या गावांमधले जे दुकानदार होते ते पण सगळं सामान घेऊन आले, साखर, पोहे, दूध सगळं घेऊन आले, केळी बिळी. आणि रघुनाथदास गोस्वामींना अतिशय आनंद झाला. आणि आपली लीला कशी आहे बघा भगवंतांची, आणि विशेष करून गौर लीला जी आहे ही कृपा लीला आहे. आणि विशेष करून जे नित्यानंद महाप्रभू आहेत तर त्यांचं वर्णन कसं केलेलं आहे, ड्रंकर्ड अंकल म्हणजे दारू प्यायलेले काका. म्हणजे की आई वडील जे असतात ते मुलांवर प्रेम करतात, मुलांना सगळं देतात, पण काका असेल, मामा असेल, आजोबा असतील ते मुलांप्रती आणखीन प्रेम करतात. आणि त्यात समजा एखादा काका आहे तो आपल्या पुतण्यावर प्रेम करतोय, पण तो आणखीन दारू प्यायलाय. दारू प्यायल्यामुळे तो आणखीन कृपा, तर मुलं इथे मला 1 चॉकलेट दे, तर काका काय करतात खिशाला घालून 100 रुपये देतात, म्हणतात 10 चॉकलेट आहे. तर तशी श्री नित्यानंद महाप्रभू काय करतात, भरपूर कृपा वाटतात ते ह्या. आणि मग भक्त पण त्याच कृपा भावामध्ये. तर त्यामुळे ज्यावेळेला हे सगळे लोक असे व्यापारी सगळे आले, तर रघुनाथदास गोस्वामीने काय केलं, तर रघुनाथदास गोस्वामीने त्यांच्याकडे ते सगळं विकत घेतलं, साहित्य पैसे दिले, त्याचे साखरेचे, पोह्याचे, दुधाचे सगळे पैसे देऊन खरेदी केलं. पण त्यानंतर त्याचा चिदादही बनवून त्यांनाच खायला घातला परत. अशा पद्धतीने हे जे आहे हे गौरांग महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंचे जे आंदोलन आहे हे कृपा आंदोलन आहे. आणि आजपर्यंत अनेक भक्तांना अशा पद्धतीने कृपा गौरांग महाप्रभू, नित्यानंद महाप्रभू देत आलेले आहेत. सोनार पर्वत येणं धुळा ते लोट आहे. नित्यानंद महाप्रभू कसे आहेत, एखादा सोन्याचा पर्वत असा आहे तो तसं येतात आणि सगळ्यांना प्रणाम करतात आणि सगळ्यांना विनंती करतात की कृपया हरिनाम घ्या. भज गौरांग कहो गौरांग लेहो गौरांगेर नाम रे, जे जन गौरांगेर भाजी से है मोर प्राण. आणि हरिनाम पात्र अपात्र न बघता सगळ्यांना हरिनाम देऊन या भौतिक जगाच्या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या दुःखातून मुक्त होऊन भगवत धामात जाण्याचा रस्ता सुलभ करून देतात. आणि जे वृंदावनमध्ये, जे वैकुंठामध्ये, भगवत धामामध्ये ज्या भगवंताच्या लीला चालतात, तर त्या लीला या ठिकाणी करून सगळ्यांना
आकर्षित करतायत, सगळ्यांना त्या लीलांमध्ये सहभागी करतायत, त्या लीलांचा आनंद प्रदान करतायत. तर हे कृपा आंदोलन आहे. म्हणून मायापूर धाम कसं धाम आहे, वृंदावन धाम कसलं धाम आहे, माधुर्य धाम. जगन्नाथपुरी कसलं धाम आहे, औदार्य धाम. आणि मायापूर काय, कृपा धाम. तिथं काही अपराध नाही. म्हणून श्री नरसिंहदेव त्या ठिकाणी आहेत. आता आपले जे मायापूरचे जे नरसिंहदेव भगवान आहेत ते कसे आहेत, स्थाणू नरसिंह आहेत. स्थाणू नरसिंह म्हणजे जे उग्र नरसिंह आहेत ना, नरसिंहाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक आहेत उग्र आणि शांत. शांत नरसिंह म्हणजे कोण, शांत नरसिंह कोण सांगा. शांत कधी झाले नरसिंहदेव, जेव्हा प्रल्हाद महाराजांनी त्यांना हार घातला, त्यांना प्रल्हाद महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला, मांडीवर बसवला, लक्ष्मीदेवी आणि प्रल्हाद महाराज दोघांना मांडीवर, तेव्हा शांत झाले. पण त्याच्या आधी कोण आहेत, उग्र आहेत. आता उग्रचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे त्या उग्रचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. जसं इथं कराड जवळ ते आहेत ना ज्वाला नरसिंह, तर ते उग्र नरसिंहाचा एक प्रकार आहे. तर आपले मायापूरचे जे ते स्थाणू नरसिंह. स्थाणू म्हणजे कोण, की जे खांबातनं उडी मारायच्या पोज मध्ये आहेत. म्हणजे खांब गदा मारलेली आहे हिरण्यकशिपूने आणि आता ते उडी मारण्याच्या बेतात आहेत, उडी मारणारच आहेत. तर त्यावेळेस त्यांचा जो राग आहे तो हायेस्ट राग आहे, हायेस्ट, की माझ्या प्रल्हादला एवढा त्रास द्यायला लागलेला आहे आणि मी आता ह्याला सोडणार नाही, याचा वध करणार, असं अतिशय रागामध्ये आहेत ते स्थाणू नरसिंह. ज्या वेळेला त्या स्थापतीकडे आपले भक्त गेले, प्रभुपाद डिसायपल सगळे, की आम्हाला स्थाणू नरसिंह बनवायचे, कारण त्या मायापूर मंदिरावर सगळे जे आक्रमक धर्माचे लोक आहेत ते हल्ला करायचे, बरंच काही वाईट गोष्टी करायचे ते. आणि मग संरक्षणासाठी त्यांनी ठरवलं की आपण उग्र नरसिंहाची स्थापना करायची. म्हणून स्थान उग्रपड कोण, स्थाणू. तर स्थापती म्हणाले की नाही, स्थाणू नरसिंह तर शक्यच नाही. ब्रह्मलोकामध्ये देखील स्थाणू नरसिंहांचं पूजन होत नाही. आणि एका गावामध्ये या ठिकाणी स्थाणू नरसिंहांचं पूजन करायचे, पण नंतर त्यांच्याकडनं काही चुका झाल्या, सेवा बंद झाली, ते अख्खं गाव नष्ट झालं. आणि नैष्ठिक ब्रह्मचार्यांद्वारे पूजा व्हायला पाहिजे स्थाणू नरसिंहांची. ठीक आहे, इस्कॉन मध्ये आता ब्रह्मचारी कायम असतील, ठीक आहे. नंतर ती सगळी मोठी लीला आहे. तर मग असे उग्र नरसिंह जे स्थाणू नरसिंह आहेत ते देखील तिथं मायापूरमध्ये आहेत, पण ते कृपाभावामध्ये आहेत. म्हणून आपण तुम्ही ऐकले असतील ह्या जे नरसिंहदेवांच्या अनेक लीला मायापूरच्या ऐकल्या असतील की ते कशा रीतीनं भक्तांना प्रेम देत आहेत, कृपा देत आहेत. तर ते का अशा भावामध्ये आहेत, कृपा भावामध्ये आहेत, कारण ते मायापूर धामाचा जो भाव आहे तो त्यांनी धारण केलेला आहे. तर म्हणून नित्यानंद महाप्रभू, गौरांग महाप्रभू हे कृपा भावात आहेत. आणि मग अशा रीतीनं त्या व्यापाऱ्यांना देखील त्यांनी चिदादही दिला. आणि म्हणजे फक्त चौथऱ्यावरती ज्यांना जागा मिळाली नाही ते आणखीन बाजूला त्यांनी कोंडाळ केलं आणि म्हणजे सराउंड केलं आणि तिथं बसले. मग काही जणांना तिथेही जागा कमी पडली, मग ते गंगा नदीच्या काठावर गेले आणि गंगा नदीच्या काठावर उभे राहून, बसायला जागा नव्हती म्हणून ते उभे राहून चिदादही खाऊ लागले. आणि काही जणांना तर गंगा नदीच्या काठावर पण जागा मिळाली नाही. मग त्यांनी काय केलं, गंगा नदीमध्ये उभे राहिले आणि गंगा नदीमध्ये उभे राहून ते आपला चिदादही खायला लागले. आता आपण महाप्रसाद प्रार्थनेला म्हणतो ना की सेई अन्नामृत पाव श्री श्री राधाकृष्ण गुणगाव. पुढे जी प्रार्थना आहे भक्तिविनोद ठाकूरांनी जी लिहिली त्यात काय म्हटलंय, एक दिन शांती पुरे प्रभु अद्वै तेरे घरी दुई प्रभू भोजन बसिलो. दुई प्रभू म्हणजे कोण, गौरांग महाप्रभू आणि नित्यानंद महाप्रभू. आणि पुढे काय म्हणतात, शाक करी आस्वादन प्रभू बोले भक्तगण ए शाक कृष्ण आस्वादिलो. ही शाक भाजी गौरांग महाप्रभू खातायत आणि म्हणतायत ही शाक कृष्ण आस्वादिलो, की हे भगवंताने याचा आस्वाद घेतलाय त्यामुळे हे किती टेस्टी झाली आहे. म्हणून आपण महाप्रसाद प्रार्थनेत काय म्हणतो की सेई अन्नामृत पाव श्री श्री राधाकृष्ण गुणगाव, की भगवंताने हा प्रसाद ग्रहण केला आणि त्यामुळे तो आणखीन टेस्टी झालेला आहे. जसं प्रभुपाद ज्या वेळेला सुरुवातीच्या काळामध्ये प्रभुपाद एक सफरचंद कट करायचे आणि ते भगवंतांना अर्पण करून तिथे जेवढे केवढे हिप्पी होते त्या सगळ्यांमध्ये एक सफरचंद, विचार करा 25-30 हिप्पी असतील, किती छोटा तुकडा येत असेल तर तो प्रसाद म्हणून द्यायचे. पण ते जे प्रभुपादांचे शिष्य आहेत ते सांगतात की ते एक सफरचंद जे आहे ना, तो एक तुकडा, त्याचं चव आम्ही आज देखील विसरलेलो नाही. आणि हे का बरं, कारण एक शुद्ध भक्त जो आहे त्याचं हे भगवंतांप्रती जे प्रेम आहे त्या प्रेमाने तो ते सफरचंद भगवंतांना अर्पण करतो आणि भगवंत प्रेमाने त्याचा आस्वाद करतायत आणि प्रेमाने ते परत देत आहेत. हा जो प्रेम भाव आहे हा प्रेम भाव त्या प्रसाद मध्ये होतो.
म्हणून श्री श्री राधाकृष्ण गुण. मग आपण प्रसाद ग्रहण करणारा व्यक्ती जो आहे तो पण किती भावात ग्रहण करतो, त्या भावानुसार त्याला त्या प्रसादची चव देखील तेवढी दिव्यत्वाचा अनुभव येतो. तर म्हणून आपण प्रार्थना का म्हणतो, ते यासाठी म्हणतो की ते प्रसाद म्हणजे साधारण अन्न नाही आहे, ते ए शाक कृष्ण आस्वादिलो, की भगवंताने किती. म्हणून प्रसाद बनवताना, भोग बनवताना सुद्धा जे बनवणारी व्यक्ती आहे ती या भावामध्ये ती बनवते, म्हणजे बनवलं पाहिजे की कशा रीतीनं भगवंत या भोगाचा स्वीकार करतील, कशा आनंदानं भगवंत याचा भोग ग्रहण करतील, भगवंतांसाठी मला बनवायचं आहे. तर या भावाने बनवलं जातं. नंतर भगवंतांची भोग आरती म्हटली जाते, भज भगवत वत्सल श्री गौरहरी. आणि मग ह्या सगळ्या द्वारे काय होतं की भगवंत प्रेमाने तो भोग ग्रहण करतात. म्हणून एक प्रार्थना आहे की ज्यावेळेला एक सुंदर कवी म्हणतात कवितेमध्ये काय की भोग अर्पण करताना की ज्याप्रमाणे तुम्ही गोपींचं लोणी चोरून खाल्लं, ज्याप्रमाणे तुम्ही शबरीची बोरं खाल्ली, ज्याप्रमाणे तुम्ही विदुर पत्नीकडून केळाची सालं खाल्ली, तसं तुम्ही हा भोग ग्रहण करा. असं का म्हटलेलं आहे, कारण आपली तेवढी पात्रता नाही, पण भगवंत ज्यावेळेला त्यांच्या भक्तांचं जे प्रेम आहे, ह्या 3 महान भक्तांच्या प्रेमाविषयी, त्यांनी दिलेल्या भोगाविषयी ऐकतात, तर त्या प्रेम भावाने ते विवळ होऊन आपलं जे भोग आहे तो देखील ते स्वीकारतात. तर हे जे प्रेम संबंध जो आहे ह्यामुळे तो प्रसाद दिव्य बनतो आणि त्याचा आनंद, एक दिव्य आनंद त्या व्यक्तीला अनुभवायला येतो. तर हा एकदा जयानंद प्रभू, श्रील प्रभुपादांचे जे शिष्य आहेत, ज्यांनी रथयात्रा संपूर्ण म्हणजे अमेरिकेत सुरुवात केली, म्हणून प्रभुपादांनी काय सांगितलं की जयानंद प्रभूंचा फोटो प्रत्येक रथयात्रेला पाहिजे आणि त्यांचा आविर्भाव, तिरोभाव आपण साजरा केला पाहिजे वैष्णव कॅलेंडरमध्ये. तर जयानंद प्रभू त्यांचे एक मित्र विशोक प्रभू आणि प्रभुपादांचे शिष्य, ते त्यांचं आठवण सांगतात. ते म्हणतात की एकदा काय झालं की ब्रह्मचर्य आश्रममध्ये मी काहीतरी सेवा करत होतो आणि दुपारची वेळ होती अशी, आणि मी आलो आणि जयानंद प्रभूंनी खाली मला म्हटले का रे विशोक इकडे वरती रूम मध्ये मी तुझ्यासाठी काहीतरी ठेवलेलं आहे, स्पेशल गिफ्ट. मग स्पेशल गिफ्ट ठेवलं म्हटल्यावर त्यांना आनंद झाला, एक्साइटमेंट वाटली की अरे काय स्पेशल गिफ्ट आहे आता. श्री श्री गौरताय भगवान की जय. श्री म्हणाले की मी पळत 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 वरती गेलो, तर ते म्हणाले तिथे गेलो त्या रूम मध्ये टेबलवरती एक रसरशीत आंबा ठेवलेला होता. आता आपल्याला ठीक आहे, आपल्याला आंबा म्हणजे काही विशेष वाटणार नाही कदाचित, पण तिथं ते फॉरेन कंट्रीमध्ये, कुठं अमेरिकेमध्ये, तिथं आंबे त्या काळात कमी असायचे आणि एखादा एक अख्खा आंबा मिळणं एका ब्रह्मचार्यासाठी म्हणजे फार मोठं हे होतं त्यावेळेला. तर जयानंद प्रभूंना हा आंबा कोणीतरी दिलेला होता, तर त्यांनी तो स्वतःसाठी न घेता त्यांनी तो आपल्या मित्रांसाठी तो ठेवून दिलेला होता. तर विशोक प्रभू सांगतात आज देखील तो आंबा खाण्याची जो आठवण आहे, त्यांचं जे प्रेम आहे ना, ते आज देखील ते विसरू शकत नाही. तर हा जो चिदादही जो भक्त जे खात होते, तर हा नित्यानंद महाप्रभूंचा हा जो व्रज भाव आहे की बलराम भावामध्ये जाऊन आपल्या सगळ्या सवंगड्यांसोबत, आपल्या गोप बालकांसोबत भोजन करण्याच्या भावामध्ये या लीलेचा आनंद नित्यानंद महाप्रभूंनी या सगळ्या भक्तांना प्रदान केला. मग कोणी गंगा नदीच्या काठावर, कोणी गंगा नदीच्या पाण्यामध्ये, कोणी चौथऱ्यावरती बसून हा चिदादही खातायत आणि हे दिव्य आनंदाचा अनुभव करतात. आणि मग गौराम नित्यानंद प्रभूंनी काय केलं, तर नित्यानंद महाप्रभूंनी मनोमन ध्यान केलं आणि श्री गौरांग महाप्रभूंना आपल्या ध्यानाद्वारे त्या ठिकाणी बोलवलं. आणि मग श्री गौरांग महाप्रभू त्या ठिकाणी आले आणि गौरांग महाप्रभू आल्यानंतर नित्यानंद महाप्रभू आणि गौरांग महाप्रभू एकमेकांची चेष्टा करत होते. आणि मग नित्यानंद महाप्रभू जेवढे केवढे भक्त बसलेले होते ते सगळ्या भक्तांमधून फिरायला लागले आणि ते असं कोणाचं चिदा घ्यायचे आणि गौरांग महाप्रभूंना भरवायचे. आणि जे भाग्यवान भक्त होते त्यांनाच गौरांग महाप्रभूंचं दर्शन झालं. सगळ्यांना दिसले नाहीत गौरांग. बाकीच्यांना वाटलं की नित्यानंद महाप्रभू काय चेष्टा करतात असं माझं घेतात आणि कोणाला तरी भरवल्याची ऍक्शन करतात. अशा रीतीने ही मधुर लीला चिदादही महोत्सव 2 दिवसापूर्वी 20 तारखेला हा महोत्सव संपन्न झाला. एक थोडक्यामध्ये मी सांगितली. आता आपण सीसी मधनं थोडी वाचत जाऊ. तले उपरे बहुभक्त हयाचे वेष्टित देखी प्रभुर प्रभाव रघुनाथ विस्मित. तेथे अनेक भक्त श्री नित्यानंद प्रभूंसोबत भूमीवर बसले होते. श्री नित्यानंद प्रभूंचा प्रभाव पाहून रघुनाथदास गोस्वामी विस्मयचकित झाले.
दंडवत हयासे पडिला कत दूरे, सेवक कहे रघुनाथ दंडवत करे. रघुनाथ दासाने भूमीवर पडून दंडवत प्रणाम केला. नित्यानंद महाप्रभूंचा सेवक संकेत करीत म्हणाला, रघुनाथ दास गोस्वामी तुम्हाला प्रणाम करत आहे. शुनी प्रभू कहे चोरा दिली दर्शन, आय आय अजी तोर करी मुदंडन. ते ऐकून श्री नित्यानंद प्रभू म्हणाले, तू चोर आहेस, आता तू माझ्या भेटीला आला आहेस, इकडे ये इकडे ये, आज मी तुला दंड देणार आहे. प्रभू बोलाय ते हा निकटे ना करे गमन, आकर्षिया तार माथे प्रभू धरिला चरण. प्रभूंनी रघुनाथ दासांना जवळ यायला सांगितले, पण ते जवळ गेले नाहीत. प्रभूने त्यांना बलपूर्वक पकडले आणि त्यांच्या माथ्यावर आपले चरण ठेवले. कौतुकी नित्यानंद सहजे दयामय, रघुनाथे कहे किछु हयस दय. नित्यानंद महाप्रभू स्वभावतःच परम दयाळू आणि विनोदी होते. ते दयापूर्वक रघुनाथ दासांना म्हणाले, निकटेना आईस चोरा भाग दूर दूरे, आजी लांगा पांची दंडी मुतो मारे. तू चोर आहेस, कारण जवळ नाही तर तू दूर दूर पळून जातोस. आता तू माझ्या हाताला लागला आहेस आणि मी तुला दंड देणार आहे. दधीची दा भक्षण कराह मोर गणे, शुनी आनंदित हैल रघुनाथ मने. उत्सव साजरा कर आणि माझ्या सहकार्यांना दही पोह्यांचे भोजन वाढ. हे ऐकून रघुनाथ दासांना अतिशय आनंद झाला. श्री क्षणे निज लोक पाठा येला ग्रामे, भक्ष्य द्रव्य लोक सब राम हाय ते आणे. रघुनाथ दासांनी सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ विकत आणण्यासाठी आपले सेवक त्याच क्षणी जवळच्या गावात पाठवले. त्यांनी सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आणले. चिदा दही दुग्ध संदेश आरचिनी कला, सब द्रव्य आनाया चौदिले धरिला. रघुनाथ दासांनी पोहे दही दूध संदेश साखर केळी असे अनेक खाद्यपदार्थ आणले आणि ते सगळीकडे मांडून ठेवले. महोत्सव नाम शुने ब्राह्मण सज्जन, असी ते लागील लोक असंख्य गणन. महोत्सव साजरा होत असल्याची वार्ता ऐकून चोहीकडून अनेक अनेक ब्राह्मण आणि लोक तिथे एकत्र झाले आणि असंख्य लोक उपस्थित झाले. आर ग्रामांतर है ते सामुग्री अनिल, शतदुई चारी होला तहा आनाईल. जनसमुदाय वाढत असल्याचे पाहून रघुनाथ दासांनी अन्य गावातून अनेक खाद्यपदार्थ मागून घेण्याची व्यवस्था केली. त्यांनी 200-400 मोठी मोठी मातीची भांडे आणली. बडबड मृतकंडिका अनाईल 5-7, एक विप्र प्रभू लागी चिडा भिजाय ताते. त्यांनी मोठे मातीचे 5-7 रांजण आणले. एक ब्राह्मण नित्यानंद प्रभूंच्या प्रसन्नतेसाठी त्या रांजणातून पोहे भिजवू लागला. एक ठाई तप्त दूधे चिडा भिजाया, अर्धे गच्छा नेल दधी चिनी कला दिया. प्रत्येक मोठ्या पात्रात उष्ण दुधात पोहे भिजवण्यात आले आणि त्यापैकी अर्ध्या पोह्यात दही साखर केळी मिळवण्यात आली. आर अर्धेक घनावृत्त दुग्धे तेछा नेल, चंपा कला चिनी घृत कर्पूर ताते दिल. अर्ध्या पोह्यात आटवलेले दूध, चंपा केळी, साखर, तूप इत्यादी टाकून त्यात कापूर मिसळण्यात आला. धुतीधरी प्रभू यदी पिंडा तेवसिला, 7 कुंडी विप्रतार आगे ते धरिला. नित्यानंद प्रभूंनी नवीन वस्त्रे परिधान केली आणि ते एका उंच चौथऱ्यावर विराजमान झाले. त्यावेळी एका ब्राह्मणाने मोठी मोठी 7 पात्रे आणून त्यांच्या समोर ठेवली. चबुतरा उपरे येत प्रभुर निज गणे, बड बड लोक वसिला मंडली रचने. त्या उंच चबुतऱ्यावर नित्यानंद महाप्रभूंचे अत्यंत निकटचे पार्षद तसेच थोर थोर लोक त्यांच्या सभोवताली मंडलाकार बसले. आता कोण कोण बसले त्यांची नाव आहेत. रामदास सुंदरानंद दास गदाधर, मुरारी कमलाकर सदाशिव पुरंदर, धनंजय जगदीश परमेश्वर दास, महेश गौरीदास होड कृष्णदास, उदाहरण दत्त आदि यत निज गण, उपरे बसिला सब केकरे गणेन. शुनी पंडित भट्टाचार्य यत विप्र आईला, मान्य करी प्रभू सबारे उपरे वसाईला. महोत्सवाची वार्ता ऐकून अनेक विद्वान पंडित पुरोहित ब्राह्मण तिथे आले. नित्यानंद प्रभूंनी सर्वांचा सन्मान करून त्यांना स्वतःच्या संगतीने चौथऱ्यावर बसवून घेतले. दुई दुई मृतकंडिका सबार आगे दिल, एके दुग्ध चिडा आरे दधी चिडा कैल. प्रत्येकाला 2-2 मातीची भांडे देण्यात आली. एका पात्रात दूध पोहे तर दुसऱ्या पात्रात दही पोहे वाढण्यात आले. आरयत लोक सब चौतरातलने, मंडली बंधे वसिला तारणा हाय गणने. दुसरे सर्व लोक चौथऱ्याच्या सभोवताली समूह समूहाने बसले होते. तेथे किती लोक एकत्र आले होते याची गणनाच केली जाऊ शकत नव्हती. एक एक जनारे दुई दुई होला दिल,
दधी चिडा दूध चिडा दुईते भिजाईल. त्यापैकी प्रत्येकाला 2-2 पात्रे देण्यात आली. एकात दह्यात भिजवलेले पोहे, दुसऱ्यात आटवलेल्या दुधात भिजवलेले पोहे वाढण्यात आले. कोण कोण विप्र उपरे स्थान ना पाया, दुई हुरलाय चिडा भिजाय गंगा तीरे गिया. बसण्यासाठी चौथऱ्यावर स्थान न मिळाल्याने काही ब्राह्मण आपली पात्रे घेऊन गंगेच्या तीरावर गेले आणि तेथे त्यांनी आपले पोहे भिजवले. तेरे स्थान ना पाया आरकत जन, जले नामी दधी चिडा करये भक्षण. दुसरे काही लोक गंगा तीरावरही स्थान न मिळाल्यामुळे गंगाजलात प्रवेश करून दही पोहे आणि दूध पोहे खाऊ लागले. केह उपरे केह कले केह गंगा तीरे, विष जन तीन ठाई परिवेशन करे. अशा रीतीने काही जण चौथऱ्यावर बसले, काही चौथऱ्याच्या तळाशी भूमीवर बसले, तर काही गंगेच्या तीरावर बसले. 20 वाढप्यांनी अशा 3 ठिकाणी त्याच्यापैकी प्रत्येकाला 2-2 पात्रे प्रदान केली. हेन काले आईला तथा राघव पंडित, हसिते लागिला देख हया विस्मित. अशा वेळी राघव पंडितांचे तेथे आगमन झाले. तेथील स्थिती पाहून ते आश्चर्यचकित होऊन हसू लागले. निसंगी नानामत प्रसाद अनिल, प्रभुरे आगे दिया भक्तगणे बाटी दिल. त्यांनी तुपात तळलेली अनेक व्यंजने आणून नित्यानंद प्रभूंना अर्पण केली. त्यांनी प्रथम प्रसादी व्यंजने प्रभूंसमोर ठेवली आणि नंतर सगळ्या भक्तांना वाटून दिली. प्रभू रे कहे तोमा लागी भोग लागा येईल, तुम्ही ह्या उत्सव कर घरे प्रसाद राहील. राघव पंडित नित्यानंद महाप्रभूंना म्हणाले, प्रभू तुमच्या करता मी श्री विग्रहाला आधीच भोग अर्पण केला होता, पण तुम्ही तर इथे महोत्सवात दंग आहात, त्यामुळे प्रसाद तसाच पडून राहिला. प्रभू कहे ए द्रव्य तिने करिये भोजन, रात्र तोमार घरे प्रसाद करीमु भक्षण. नित्यानंद महाप्रभू म्हणाले, दिवसा या सर्व अन्नाचे मला भोजन करू दे, मी रात्री तुमच्या घरी प्रसाद घेईन. गोपजाती आम्ही बहु गोपगण संगे, आम्ही सुख पायी येई पूर्ण भोजन रंगे. आम्ही गवळ्याच्या जातीचे, त्यामुळे अनेक गोप सवंगडी माझ्या संगतीने असतात. नदीच्या वालुकामे काठावर त्यांच्या समवेत असा भोजन सोहळा साजरा करण्यात मला अतिशय सुख होते. राघवे वसाया दुई कंडी देव इला, राघव द्विविध चिडा साचे भिजाईला. श्री नित्यानंद प्रभूने राघव पंडितांना शेजारी बसवले आणि त्यांना मातीची 2 पात्रे दिली. त्यात 2 प्रकारचे पोहे भिजवलेले होते. सकल लोकेर चिडा पूर्ण हवे हैल, ध्याने तवे प्रभू महाप्रभू रे अनिल. सर्वांना पोहे वाटून झाल्यावर श्री नित्यानंद प्रभूने ध्यानातूनच श्री चैतन्य महाप्रभूंना तेथे आणले. महाप्रभू आईला देखी निताई उठीला, तारे लया सबार चिडा देखी ते लागिला. श्री चैतन्य महाप्रभूंचे आगमन झाल्याचे पाहून श्री नित्यानंद प्रभू उठून उभे राहिले. त्यानंतर सर्वजण दही पोहे आणि दूध पोहे कसे आस्वादन करत आहेत हे त्यांनी पाहिले. सकल कुंडील होणार चिडार एक ग्रास, महाप्रभूर मुखे देन करी परिहास. नित्यानंद महाप्रभूंनी प्रत्येक पात्रातून पोह्यांचा एक घास उचलून परिहास करीत म्हणजे चेष्टा करीत श्री चैतन्य महाप्रभूंच्या मुखात दिला. हसी महाप्रभू आर एक ग्रास लया, तार मुखे दिया खायो खाओय हसिया हसिया. श्री चैतन्य महाप्रभूने देखील तेथील प्रसादातून एक घास हसत हसत उचलला आणि श्री नित्यानंद प्रभूंच्या मुखात ते त्यांना हसत हसत तो भरवला. एही मत निताय फुले सकल मंडले, दांडाया रंग देखी वैष्णव सकले. अशा प्रकारे नित्यानंद महाप्रभू भक्तांच्या सगळ्या समूहातून पुढे पुढे चालले होते. तेव्हा तेथे उभे असणारे सर्व वैष्णव तो सुख सोहळा पाहत होते. की करी या बेडाय यह केह नाही जाने, महाप्रभू दर्शन पाय कोण भाग्यवाने. श्री नित्यानंद महाप्रभू भक्तातून चाललेले असताना काय करत होते हे कोणीही जाणू शकले नाही. तथापि भाग्यवान असे काही जण श्री चैतन्य महाप्रभूंना तेथे पाहू शकले. तबे हासी नित्यानंद वसिला आसने, चारी कुंडी आरोया चिडा राखीला दाहिने. तेव्हा श्री नित्यानंद महाप्रभू स्मितहास्य करीतच आसनावर बसले. त्याने आरोया पोह्याची 4 पात्रे आपल्या उजवीकडे ठेवली. आसन दिया महाप्रभू रे ताहा वसाईला, दुई भाई तबे चिडा खाई तेला गेला. नित्यानंद महाप्रभूंनी श्री चैतन्य महाप्रभूंना आसन प्रदान करून त्यावर बसवले. त्यानंतर ते दोघे बंधू पोह्यांचे आस्वादन करू लागले. देखी नित्यानंद प्रभू आनंदित हैला, कत कत भावावेश प्रकाश करीला. श्री चैतन्य महाप्रभूंना आपल्या समवेत भोजन करताना पाहून नित्यानंद महाप्रभूंना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी अनेक प्रकारे प्रेमावेश प्रकट केला. आज्ञा दिला हरिबली करह भोजन, हरी हरी ध्वनी उठी भरील भुवन.
भगवान श्री नित्यानंद प्रभूंनी आज्ञा दिली, सर्वांनी हरिनामाचे उच्चारण करीत भोजन करा. त्यावेळी हरी 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 असा नामध्वनी निनादून उठला आणि त्याने त्रिभुवन भरून गेले. हरी हरी बली वैष्णव करे भोजन, पुलिन भोजन सबार हैल स्मरण. जेव्हा सर्व वैष्णव हरी हरी असे भगवान नामाचे उच्चारण करीत भोजन करीत होते, तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांनी आपल्या सवंगड्यांसोबत यमुनेच्या तीरावर कसे भोजन केले याचे सर्वांना स्मरण झाले. नित्यानंद महाप्रभू कृपालू उदार, रघुनाथेर भाग्य येत केला अंगीकार. श्री चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद महाप्रभू परम दयाळू आणि परम उदार आहेत, अशा सर्व गोष्टींचा त्यांनी अंगीकार केला. हे रघुनाथ दासांचे थोर भाग्य होते. नित्यानंद प्रभाव कृपा जाणीवे कोण जन, महाप्रभू आणि कराय पुलिन भोजन. नित्यानंद प्रभूंचा प्रभाव आणि कृपा कोण जाणू शकतो. त्यांचे सामर्थ्य असे आहे की त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना आणून त्यांना गंगेच्या तीरावर पोह्यांचे भोजन करविले. श्री रामदासादी गोप प्रेमाविष्ट हैला, गंगा तीरे यमुना पुलिन ज्ञान कैला. गोप सवंगडे असणारे रामदासादी सर्व अंतरंग भक्त प्रेमाविष्ट झाले. त्यांच्या मनी गंगेच्या तीरावर असताना यमुनेच्या तीरावर असल्याचा भास झाला. तर अशा रीतीनं ही चिदादही लीला 2 दिवसांपूर्वी भगवंतांनी संपन्न केली. तर आपल्याला हे सौभाग्य आहे की श्रील प्रभुपादांच्या कृपेनं, जसं आपण बघतो की नित्यानंद महाप्रभूंनी काय केलं की जीव गोस्वामींना त्यांनी दाखवला. आज ज्या ठिकाणी मायापूर आहे तर त्या ठिकाणी ते म्हणाले की लवकरच या ठिकाणी काय होईल, भविष्यात माझा एक सेनापती या ठिकाणी येईल आणि तो काय करेल, भगवंतांचं एक मोठं मंदिर या ठिकाणी बांधेल. आणि 500 वर्षांपूर्वी ही भविष्यवाणी नित्यानंद महाप्रभूंनी केली, कारण त्यांना माहिती होतं की प्रभुपाद येणार आहेत. आणि त्यानंतर जे सगळे अनेक आचार्य आणि वैष्णव जे होते तर त्यांनी भविष्यवाणी, त्यांना आश्चर्य वाटायचं की ही भविष्यवाणी केली, एक मोठं मंदिर असेल आणि काय होईल, संपूर्ण जगभर हरिनामाचा प्रचार होईल, संपूर्ण जगभर पृथ्वी ते आचे ते नगरा ते ग्राम सर्वत्र प्रचार होईल मोर नाव. गौरव महाप्रभू म्हणतात की माझं नाव सगळीकडं प्रसिद्ध होईल, सगळीकडं पसरेल. मोर नाव, गौरव महाप्रभू म्हणजे राधाकृष्ण म्हणजे हरे कृष्ण मंत्र. तर त्यावेळेला वैष्णवांना आश्चर्य वाटायचं की असं कसं काय की आता त्या काळामध्ये तरी भारताच्या पलीकडे त्यावेळेला टेक्नॉलॉजी पण नव्हती, जगभर होईल, पण त्यांना श्रद्धा होती की होणार, कसं होणार काय होणार माहित नाही. एक काळ तर मध्ये असा आला भक्तिनाथ ठाकूरांच्या सुमाराला की त्यावेळेला वैष्णव संप्रदायामध्ये अनेक अपसंप्रदाय घुसले, अवलबौध, आणि मग भरपूर काही चुकीच्या गोष्टी त्यामध्ये चालू झालेल्या होत्या. म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांच्या काळात काय झालं की गौर नेता हे सगळीकडे प्रसिद्ध झालेले, पण लोक नियमांचं पालन करत नव्हते. म्हणजे एका पिशवीतनं मासे घेऊन यायचे आणि दुसऱ्या पिशवीत बीडबॅग, दुसऱ्या हातात बीडबॅगनं हरे कृष्ण मंत्र जप करत यायचे. तर असं म्हणजे लोकांना म्हणजे वैष्णव म्हणजे हीन दर्जाचा असं लोकांमध्ये भावना निर्माण झालेली होती, कारण बऱ्याच चुकीच्या गोष्टी होत्या. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभर हा प्रचार कसा होईल, हा जो प्रचार आहे श्रील प्रभुपादांनी केला. तर श्रील प्रभुपाद हे भगवंतांचे असे सेनापती आहेत आणि त्यांच्या कृपेमुळं भगवंतांचं हे जे कुटुंब आहे, रघुनाथदास गोस्वामी, रूप गोस्वामी, लोचनदास ठाकूर, आपण त्यांचे नरोत्तमदास ठाकूर यांची अनेक भजनं आपण बघतो. ज्या भजनांमध्ये एक एक किंवा येऊन भक्तिविनोद ठाकूरांची भजन जर बघितली तर त्याच्यामध्ये किती सुंदर अर्थपूर्ण अशी ती भजन आहेत की भक्तीचं जे तत्व आहे, कुठलेही भजन जर रँडमली काढून बघितलं, मन मंदिरे रहुनिशिदिन कृष्ण मुरारी श्रीकृष्ण मुरारी, नयने जमुना छाडी अनिवार तुम्हारे विरहे गिरिधर. तर अशा अनेक सुंदर भजन आहेत, तत्व आहे, भक्तीची विधी आहे. आज या ठिकाणी साताऱ्यामध्ये एवढे तुम्ही सिन्सिअर भक्त, एवढं सिन्सिअरली भक्तीचा प्रचार पालन सगळे करत आहात, तर हे कशामुळे शक्य झालं? ते गौरांग महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंच्या कृपेमुळं, की जी कृपा श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिली त्या कृपेमुळे शक्य झालं. तर आपलं काम काय आहे की आपण जर ही प्रभुपादांची कृपा जर धारण केली, आणि धारण करायची म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याला जे प्रभुपादांनी आपल्याला शिकवलंय, आपल्या गुरुने जे शिकवलंय त्याचं फक्त पालन करत राहायचं आहे. प्रभुपाद आपल्याला कृष्ण देऊ शकतात. एकदा काय झालं, एकदा मालती माताजी आणि श्यामसुंदर प्रभूंची लहान मुलगी, प्रभुपादांची शिष्य आहेत दोघ जण, श्यामसुंदर प्रभू आणि मालती माताजी, तर त्यांची मुलगी सरस्वती नावाची, तर ती 3-4 वर्षांची होती. तर एक दिवस प्रभुपाद त्यांच्या रूममध्ये बसलेले होते आणि रूममध्ये बसल्यावर काही गेस्ट त्यांना भेटायला आले.
आता गेस्ट भेटायला आल्यानंतर प्रभुपाद त्यांना विरह भावाविषयी सांगत होते की आपला जो गवडी वैष्णव आहे ते गौरांग महाप्रभू कसे आहेत की राधाराणी विरह भावामधल्या राधाराणीचा जो भाव आहे तो भाव धारण करून गौरांग महाप्रभू आलेले आहेत. की विरह भाव म्हणजे काय, जसं परमपूज्य लोकनाथ महाराज जे कायम भजन गातात ना, सोडून या गोपीना देव मथुरेसे गेला. तर हे ज्यावेळेला कृष्ण सगळ्या व्रजवासींना सोडून मथुरेला निघून गेले ते व्रजवासी विरहामध्ये व्याकुळ झालेले आहेत. तर हा भगवंतांचा जे विरह जो आहे त्या विरहामध्ये जे भगवंतांचं तीव्रतेनं स्मरण की कृष्ण कुठे आहेत, कृष्ण कुठे आहेत, कृष्ण कुठे आहेत, कधी येणार, तर हे जे तीव्र स्मरण आहे, या तीव्र स्मरणाचा जो भाव आहे त्या भावामध्ये तो भक्त त्या भगवंतांचं पूर्ण तल्लीन झालेला आहे आणि त्याद्वारे तो भगवंतांचा अनुभव करतोय. तर हा भाव जो आहे हा गौरांग महाप्रभूने आपल्याला दिलेला आहे. तर म्हणून शून्यायितम जगत असली काय तो श्लोक, गोविंद विरहेण नाही, शून्यायितम जगत सर्व, की हे गोविंदा तुमच्या विरहामध्ये मला हे जग शून्यवत वाटत आहे की तुम्ही नाहीये तर मला या जगामध्ये कसलाही इंटरेस्ट नाहीये. तर हा भाव गौरांग महाप्रभूने आपल्याला दिलेला आहे. तर हे प्रभुपाद समजून सांगत होते त्या गेस्टना की आपल्याला काय करायचं आहे की कृष्ण कुठे आहेत, कृष्ण कुठे आहेत, कृष्ण कुठे आहेत. तर कृष्णाला शोधायचं आहे आपल्याला कृष्ण पाहिजे आहेत, कृष्णांसाठी व्याकुळ व्हायचं आहे. जसं तो चोर झालेला ना, एकदा एक भक्त कथा करत होते आणि कथा करताना त्यांनी काय सांगितलं, कृष्णांचं वर्णन करायला लागले, बालकृष्णांचं वर्णन करायला लागले की ते कृष्ण असे आहेत, त्यांना असं सजवलंय, बासरी आहे, गळ्यामध्ये ही माळ आहे, यशोदा मातेनं असे दागिने घातले, मग सगळ्या मौल्यवान दागिन्यांचं वर्णन केलं. आणि त्या कथेमध्ये एक चोर आलेला होता आणि त्या चोराला काय होतं की त्यानं ते सगळे दागिन्यांचं वर्णन ऐकल्यानंतर त्याला इंटरेस्ट निर्माण झाला की एवढे दागिने आहेत आणि लहान मुलं आहे तर आपल्यासाठी इझी टार्गेट आहे, आपण लहान मुलाला शोधून दागिने पळवले पाहिजे. आणि मग तो सगळं झाल्यानंतर त्याने एका भक्ताला विचारलं की हे कृष्ण जे सगळे वर्णन चाललंय त्यानं अर्धा असं लेक्चर ऐकलं. म्हणजे हे त्या मुलाचं वर्णन करतो ना ते दागिने वगैरे ते कुठे राहतो तो मुलगा, म्हणजे तो वृंदावनला राहतो. तो काय केलं, तत्काळ तो वृंदावनला गेला आणि वृंदावनला त्याला तीव्रतेने शोध घ्यायला सुरुवात केली. तो इतक्या तीव्रतेने शोध घेत होता तो साक्षात जे कृष्ण आपल्याकडे चित्र आहे बघा, कृष्ण आहे वृंदावन बोलायचं म्हणून ते भगवंत बासरी घेऊन उभा राहिले अतिशय सुंदर. तर तशा मोहक रूपामध्ये कृष्ण त्यासमोर प्रकट होते. त्यांना बघितल्यानंतर त्याचं हृदय इतकं पागळलं तर कृष्णाने आपले सगळे दागिने ऑफर केले. कृष्ण म्हणाले घे, तुम्हाला नको म्हणाले भगवंत मला, मी कशाला ते दागिने मला तर तुम्ही मिळाले तर मला. पण तिथं काय होतं, ही जी तीव्र भाव जो आहे ना, या तीव्र भावामुळं त्याला ते कृष्ण, किंवा जसं दुसरी एक स्टोरी आहे बघा की नरसिंहदेव हे एकदा एक काय झालं की जंगलामध्ये एक योगी होते. ते योगी भगवंतांवरती ध्यान करत होते आणि तिथे एक शिकारी आला आणि तो शिकारी आला, त्याला योग्यांची सेवा वगैरे केली. तुम्ही काय करताय, तेव्हा मी ध्यान करतो. कसलं, तर भगवंतांचं ध्यान करतो. आता ते परमात्म्यावर ध्यान करत होते. तर कोण आहेत भगवंत, कसे दिसतात. तर त्यांनी विचार केला की आता हा शिकारी आहे, ह्याला तर काय भगवंतांचं रूप करणार, तर ह्याला समजेल अशा भाषेत सांगूया म्हटले. म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी नरसिंहदेवांचं वर्णन केलं. मी एका प्राण्याचं ध्यान करायला लागलो. कसला प्राणी, मला तो पाहिजे आहे पण मला तो सापडेना झालाय, मला मिळेना. शिकारी काय म्हटले की मी जंगलामध्ये मला प्रत्येक खडानखडा सगळी माहिती आहे, मला सांगा वर्णन करून, मी तो प्राणी लगेच पकडून देतो तुम्हाला. ते म्हणाले की तो प्राणी कसा आहे की तो अर्धा सिंह आहे आणि अर्धा माणूस आहे. खाली सगळं कमरेखालचा भाग माणसासारखा आहे आणि तोंड आणि सगळे नख बिक सगळी सिंहासारखी आहेत. हा म्हटला मी तर एवढे वर्ष जंगलात राहतो, मी तर असं प्राणी कधी बघितलेलं नाही, पण सांगा. त्यानं सगळं डिटेलमध्ये वर्णन सगळं ऐकलं आणि तो म्हटला की मी शोधतो, तुम्ही काळजी करू नका. आणि 8 दिवस झाले आणि 8 दिवसानंतर तो पळत आला आहे योग्यांकडं आणि तो म्हणाला की मी तो तुमचा प्राणी शोधून काढलेला आहे. चला, ह्याला आश्चर्य वाटलं योग्यांना की म्हणाले की अरे मी एवढे वर्ष ध्यान करतोय पण मला सापडलं नाही, काहीतरी चेष्टा करत असेल, खोटं बोलत असेल. मग जाऊन बघितलं त्याने झाडाला चक्क नरसिंहदेवांना बांधून ठेवलेलं आणि योग्याने काय केलं, योग्याने प्रणाम केला. योगी घाबरला, दत्तोपो व्हायला लागला, म्हणजे सोड 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 त्यांना. शिकारी म्हणलं काय, ते म्हणले अरे ते भगवान आहेत, प्रणाम कर म्हटलं. त्याने प्रणाम केला. नंतर नरसिंहदेवाने आशीर्वाद दिले. मग योग्याने विचारलं की भगवान मी तुमचं एवढे वर्ष ध्यान करतोय, मला प्रसन्न नाही झाला, योग्याला तुम्ही त्याला बांधून घेतलं स्वतःला. नरसिंहदेव म्हणाले काय करू, तो इतक्या तीव्रतेने माझा शोध घेत होता, त्या तीव्रतेनं मी त्याच्या पुढे प्रकट झाले. तर हे प्रभुपाद हे सांगत होते त्या गेस्टना, हे सांगत होते प्रभुपाद की अशा तीव्रतेनं आपण शोध घेतला पाहिजे.
भगवंताचा तीव्रतेनं विरह जो आहे, कृष्ण मला पाहिजेत यासाठी आपण इतकं दृढ पाहिजे. आता हे प्रभुपाद हे तत्व सांगत होतं, जसं आता मी सगळं तत्व तुम्हाला सांगितलं. पण प्रभुपादाने विचार केला की आपण याचे प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल करून दाखवूया त्या गेस्ट लोकांना. एक प्रॅक्टिकल की नेमकं कसं कृष्णाला शोधायचं, किती तीव्र पाहिजे कृष्णाच्या शोधासाठी, किती कृष्ण पाहिजेतच यासाठी किती दृढ पाहिजे, असं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल दाखवले. प्रभुपादाने काय केलं, सरस्वती जी होती तिथं खेळत होती आणि सरस्वतीला श्याम सुंदर प्रभू आणि मालती मातेने कृष्णाची छोटी मूर्ती खेळणं, मूर्ती म्हणजे नॉट एक्झॅक्टली मूर्ती, टेडी वगैरे असतात ना, इस्कॉन मध्ये पण असतात, तसं एक छोटं कृष्णाचं टेडी असेल, मूर्ती जे काही असेल तर ती मूर्ती खेळायला दिलेली होती आणि ती त्या कृष्णासोबत खेळत होती. तर प्रभुपादाने सरस्वतीला बोलवलं, सरस्वती इकडे. ती आली, तिकडं बघ, आणि तिने तिकडे बघितलं. तेवढ्याच प्रभुपादाने ते कृष्ण घेतले आणि आपल्या मागाला पण ठेवले. आणि तिने तिकडे बघितलं, तिकडे काही दिसलं नाही, इकडे बघितलं तर कृष्ण गायब. तर सरस्वती, कृष्ण कुठे गेला, कृष्ण कुठे गेला, माझा कृष्ण कुठे, वेरीच नाही कृष्ण, वेरीच नाही कृष्ण. इकडं तिकडं, तिकडे शोधते, इकडे शोधते, इकडे बघते, ती सैर भैर होऊन सगळीकडे कृष्ण कुठे, कृष्ण कुठे माझा, वेरीच कृष्ण, वेरीच कृष्ण, वेरीच कृष्ण. तर प्रभुपाद त्या गेस्ट म्हणाले, हे बघा, असं आपल्याला कृष्ण शोधायचे, असं आपण तीव्रतेनं कृष्णाच्या मागे लागायचं. आणि मग ते एकदम कन्फ्युज झाले, कृष्ण सापडे ना, कृष्ण कुठे आहे. आईला विचारलं, मम्मा वेरीच कृष्ण, कृष्ण कुठे आहेत. बराच वेळ झाला तर सरस मालती माता म्हणले, कुठे आहेत कृष्ण, कुठे आहेत कृष्ण. प्रभुपादांकडे बसले, प्रभुपादांकडे कृष्ण, पहिले प्रभुपाद घेऊन कृष्ण, प्रभुपादाने कृष्ण. तर ही जी प्रभुपादांची लीला आहे, हे तर भाग आहेच. प्रभुपादांनी एक शिकवलं, तर मालती माता दुसरं पण याचं तात्पर्य सांगतात की कृष्ण कुठे आहेत, कुणाकडे आहेत, प्रभुपादांकडे आहेत. बरोबर. आम्ही तो कंगाल काय ते कृष्ण कृष्ण बोले धाई तव पाचे पाचे, कृष्णा से तुम्हारा कृष्ण काय तुम्हारा शक्ती असे. फार सुंदर ते वाक्य आहे बघा की आमच्याकडे कृष्ण नाही आहेत. हे वैष्णव ठाकूर दयार सागर एकदा करणं करी की तुम्ही आम्हाला कृष्ण देतो. प्रभुपादाने कृष्ण लपवले, तर प्रभुपादाने जसे सरस्वतीला कृष्ण दिले तसे प्रभुपाद आपल्याला देखील कृष्ण देऊ शकतात. तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, प्रभुपादाने जे आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्या गुरुने जे आपल्याला सांगितलेलं आहे, ज्या काही आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञांचं पालन करायचं आहे. आणि प्रभुपाद हे ब्रजवासी आहेत. प्रभुपाद हे राधाकृष्णांचे पुजारी आहेत. प्रभुपाद काय म्हणाले की तुम्ही सगळीकडे जगभर राधाकृष्ण मंदिर बांधा, जगन्नाथ रथयात्रा करा, पण प्रभुपाद हे गौरांग महाप्रभू नित्यानंद महाप्रभूंचे सेवक आहेत. तर त्यामुळं जसं गौरांग महाप्रभू नित्यानंद महाप्रभूंचा कृपाभाव आहे, तसंच प्रभुपादांचा पण कृपाभाव आहे. तर ज्यांनी कोणी आजपर्यंत प्रभुपादांची सेवा केली, प्रभुपादांच्या आंदोलनाची सेवा केली, प्रभुपाद म्हणतात हे इस्कॉन आंदोलन काय आहे, हे माझं शरीर आहे, हे प्रभुपादांचं शरीर आहे. या आंदोलनामध्ये ज्यांनी कोणी प्रभुपादांची सेवा केली, साधना केली, तर त्याला प्रभुपादांनी कधीही सोडले नाही. अनेक भक्तांची अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी भक्ती केली, सेवा केली प्रभुपादांची, नंतर काही काळामध्ये त्यांचं पतन झालं, इस्कॉन सोडून गेले, पण नंतर त्यांच्या मृत्यूच्या समय बरोबर प्रभुपाद आले, त्यांना कृपा दिली. म्हणजे अशा अनेक भक्त आहेत. जसे एक संन्यासी होते, तर फ्रान्समध्ये त्यांचं पतन झालेलं होतं, तर नंतर ते ज्यावेळेला त्यांचा मृत्यू झाला तर कोण भक्त पण जवळ नव्हते, कॅन्सर झालेलं होतं. पण ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्या हॉस्पिटलने ही गोष्ट नंतर भक्तांना सांगितली की ते पूर्वीचे संन्यासी होते आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा जेव्हा मृत्यू झाला तर मृत्यूच्या जस्ट आधी ते म्हणाले, प्रभुपाद तुम्ही आलाय, असं दारांकडे बघून म्हणाले आणि त्यांचा मृत्यू झाला. तर प्रभुपाद आपल्याला नक्कीच पूर्ण कृपा देणार. फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ज्या काही आज्ञा दिल्या, 16 माळ जप करणं, डीटी वर्शिप करणं, सत्संग करणं, प्रभुपादांच्या पुस्तकांचं वाचन करणं, जमेल तसा प्रचार करणं, जमेल तशी आंदोलनामध्ये सेवा करणं, हे जर करत राहिलो तर ही कृपा आपल्याला गौरांग महाप्रभूंची, नित्यानंद प्रभूंची या लीलांमध्ये प्रवेश मिळणार. आणि जर सीसी वाचत गेलो तर सीसी मध्ये अशा भगवंतांच्या अनेक सुंदर लीला आपल्याला बघायला मिळतात. तर ह्याचा आपण पूर्ण लाभ करून घ्यावा. या दहीशिला फेस्टिवलचा एक थोडक्यात सारांश, आणि ही लीला छोटी आहे, जे बरंच चिंतन होऊ शकतं. आता थांबण्यापूर्वी प्रबोधांवरती आपण एवढं बोललोय, आणखीन 1-2 फक्त प्रबोधांच्या छोट्या स्टोरी सांगतो आणि मी थांबतो. तर म्हणजे कृपा आंदोलन, कृपा भाव प्रबोधांचं काय आहे हे समजण्याची अनुषंगाने. तर हरिदास ठाकूर हे प्रबोधांचे शिष्य आहेत. हरिदास ठाकूर, हरिदास प्रभू,
हरिदास प्रभू हे पूर्वी चोर होते, म्हणजे इस्कॉनला जॉईन होण्यापूर्वी ते चोर होते आणि चोरी करायची सगळीकडे ते. आणि एक दिवस काय झालं की प्रभात एका पर्टिक्युलर मंदिरला होते, तर प्रभातांना कुठल्या तरी शिष्यांनी रोलेक्सचं गोल्डचं घड्याळ दिलेलं होतं भेट. आणि ते घड्याळ त्यांनी बघितलं, त्याच्यावर डोळा होता यांचा. ते हे कुठल्या तरी प्रोग्रामला आले, तरुण होते, म्हणजे तरुण टीनेजरच होते त्यावेळेला, इंडियन आहेत हरिदास प्रभू, म्हणजे बाह्य दृष्टी वैष्णवी देवी असतात. तर त्यांनी बघितले की त्यांच्या हातात रोलेक्सचं घड्याळ आहे, लाखामध्ये किंमत आहे. तर त्या घड्याळावर डोळा ठेवला आणि ते मग प्रत्येक प्रोग्रामला जायला लागले. आणि मग एका टेम्पलमध्ये मग फक्त त्याकडे मंदिरात राहायची अशी सिस्टम होती. मग भक्त म्हणाले की जॉईन हो, तर ते जॉईन झाले. त्यांना बाकी भक्तीमध्ये वगैरे काही इंटरेस्ट नव्हता, त्यांचं डोळा त्या घड्याळावरती होता. आणि मग ते कधी एकदा चान्स मिळेल प्रभात जसा, तर मी पण काढून ठेवले, असं कधी काढून ठेवलेलं आहे. आणि माझं एकदा गेलेलं आहे, महालक्ष्मी मंदिरमध्ये लेक्चर दिला, असंच काढून ठेवलं, त्यानंतर गायब झालं. ते रोलेक्स नव्हतं माझा अर्थ. तर असं कधीतरी काढून ठेवतील आणि आपल्याला चान्स मिळेल म्हणून ते राहायला लागले. पण जसं ते राहायला लागले तर हळूहळू भक्तांसोबत राहून, मंदिरात राहून, हरिनाम घेऊन, प्रसाद खाऊन, श्रवण करून त्यांची भावना पूर्ण बदलून गेली आणि ते पक्के भक्त बनले. तर हे एक वैष्णव बनण्याचा फायदा आहे. एकदा काय झालं, एका राज्यामध्ये ना मोठा दुष्काळ पडलेला होता. तो मोठा दुष्काळ पडल्यावर उपाय काय, कोणतरी ज्योतिषाने उपाय सांगितला की आपल्या राज्यात कोणी वैष्णवच नाही, ते एक वैष्णवाला तुम्ही घेऊन या. वैष्णव आला ना, वैष्णव काही महिने राहिला की तर पाऊस पडेल. राजा म्हणलं ठीक आहे, वैष्णवाची लक्षणं सांगायला सांगितलं. तो तिलक लावतात, हरिनाम घेतात, असं असं सगळी लक्षणं वर्णन करून सांगितली ज्योतिषाने. तर राजा वैष्णव नव्हता, सगळीकडे तो सेनापती शोधत गेला, तर कुठे जवळपास वैष्णव सापडेल. मग त्यांनी काय केलं, एका गावामध्ये एक गरीब माणूस होता, तरुण होता, त्याला पकडलं. त्याला म्हटलं हे बाबा, आम्हाला आता काही वैष्णव सापडणार, राजा तर ऐकायला तयार नाहीये. तर त्या वैष्णवाची लक्षणं ज्योतिषाने सगळी सांगितली. तर तू काय करायचंस, तू सेम ड्रामा करायचा. तुला वैष्णव असल्याचं नाटक करायचं, तू नाही असं मला माहिती आहे. तर तिलक लावायचा 12 ठिकाणी, ते माळ घ्यायची, मंत्र जप करायचा, राधाकृष्ण पूजा करायची, असं फक्त नाटक करायचं. आमच्या राज्यातून तू नाटक कर, आमचं काहीतरी आम्हाला वाचवण्यासाठी आम्हाला एवढी मदत कर, तुला थोडे पैसे देतो आम्ही. तुम्हाला ठीक आहे, त्याला काय बरं झालं. तो त्या राज्यात आला, सगळे लोक आनंदित झाले. आणि जसा आला तसं लोकांनी त्याला भरपूर काय काय प्रसाद देणं, भरपूर असं सगळं द्यायला चालू केलं. आणि मान सन्मान, राजा त्याला प्रणाम करायला लागला. 2 दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी तो गायब झाला. परत हे सेनापती आणि सगळे शोधत गेले त्याला. कुठेतरी लांब एका ठिकाणी जंगलामध्ये जाऊन त्याला सापडला. ते म्हणले, अरे काय तू काय झालं, एवढं सगळं तुला दिलं आणि तू का पळून आलास. तर तू काय म्हणाला की मला वैष्णव बनायचं नाटक करायला तुम्ही सांगितलं, मी वैष्णव बनायचं नाटक केलं तर मला एवढं काय 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 मिळालं. तुम्ही विचार केला, जर मी खरोखर वैष्णव बनलो तर मला काय मिळेल. म्हणून मी आता काय करायला लागलो, आता मी वैष्णव बनायचा, ऍक्च्युली वैष्णव बनायचा प्रयत्न करायला लागलो. तर ही वैष्णवाची शक्ती आहे. तर तसं हरिदास प्रभू जे आहे, तर त्यांनी सुरुवातीला आली चोरी करायला, पण आता ते वैष्णव बनून गेले. आणि मग प्रभुदाने एक दिवस काय म्हटले की प्रभुद, मला क्षमा करा की मी ऍक्च्युली तुमचे घड्याळ चोरण्यासाठी आलेलो होतो. प्रभुदाने लगेच काय केलं, ते घड्याळ काढलं आणि त्यांना देऊन टाकलं. नाही नको मला, आय एम सॉरी म्हटले. प्रभुदाने, नाव यू बिकम अ नाईस डिव्होटी. मग ते भक्त बनले, चांगले करायला लागले. पण ते सांगतात त्यांचा एक अनुभव फार सुंदर, प्रभुदांचं प्रेम कशा पद्धतीने आहे. आणि ते आज प्रभुदांचं तेच प्रेम आज आपल्याला प्रत्येकाला उपलब्ध आहे, फक्त आपण त्यांच्या आज्ञांचं पालन करायचं. ते एक दिवस काय झालं की ते म्हणाले की मला चॉकलेट खायची फार सवय होती, चॉकलेट फार आवडायची. आणि तिथं आश्रममध्ये काही चॉकलेट अलाउड नव्हतं. मी काय करायचो की मला भाजी आणण्याची सेवा माझ्याकडे होती. आधी चोरीचा स्वभाव पूर्णपणे गेला नव्हता, तर मग भाजी आणण्याची सेवेत चॉकलेट पाहिजे असली म्हणून मी काय करायचो, भाजी आणायला गेलो की हिशोबात थोडंसं ऍडजस्ट करून तेवढ्या पैशाची थोडी चॉकलेट आणायचो आणि चोरून आश्रमात थोडी चॉकलेट खायचो. आणि मग एक दिवस काय झालं की एक दिवस प्रभुद तर फिरतीवर असायचे. एक दिवस भाजी आणली, पैशात ऍडजस्ट करून चॉकलेट आणली, सगळी खिशांमध्ये कोंबली चॉकलेट. आणि खिशांमध्ये कोंबली आणि दारातनं भाजी घेऊन येत होतो, तेवढ्यात समोरून प्रभुद आले. आणि समोरून प्रभुद आल्यानंतर पटकन प्रभुदांना दंडवत केला आणि सगळी चॉकलेट बाहेर पडली. आणि प्रभुदांनी म्हटलं, हे काय चॉकलेट कशी काय एवढी. ते म्हणाले की परत मी मान खाली घातली आणि प्रभुदांना म्हटलं, प्रभुद आय एम सॉरी, मला ते फार त्या चॉकलेटची आसक्ती आहे
आणि भाजीच्या पैशात जरा हे करून मी चॉकलेट. प्रभात म्हणाले की थांब, असं करू नको म्हटले, तुला मी स्वतः माझ्या हाताने शिरा बनवून देतो. आणि मग ते सांगतात त्यांची आठवण की प्रभाताने काय केलं, आपल्या हाताने शिरा बनवला आणि तुम्हाला भगवंतांना ऑफर पण नाही केला. आपण असं नाही करायचं, प्रभात दिव्य. तर मला डायरेक्टली तो खायला दिला आणि तो शिरा ज्या वेळेला मी खाल्ला ना, त्या शिऱ्याची चव मी आज काय विसरलो नाही. कारण एक शुद्ध भक्त त्याचं संपूर्ण जीवन हे भगवंतांच्या सेवेत समर्पित असतं. भालबान ज्या वेळेला बसतात ना भगवंतांसोबत, भगवंतांकडे बघत असतात, भक्तांना पण आपल्या डोळ्यातून ते भगवंतांना प्रेम अर्पण करत असतात. म्हणून शुद्ध भक्ताचा एक दृष्टिक्षेप जो आहे, आपल्या गुरूंचा प्रभुपादांचा एक दृष्टिक्षेप आपल्यावर पडावा का म्हणतो, कारण त्या दृष्टीनं भगवंतांप्रतीचं प्रेम प्रकट होत असतं. तर म्हणून असं जे प्रभुपादांचे जे शुद्ध भक्त आहे त्यांचं संपूर्ण जीवन भगवंतांवर प्रेम करण्यात आहे. तर तो शिराची चव मी कधी आजतागायत विसरलेलो नाही. आणि ज्या दिवशी तो शिरा खाल्ला प्रभुपादांच्या हातचा, त्यानंतर मी परत कधीही चॉकलेट खायची मला इच्छाच झाली नाही. रसोव्यसन रसोवर्जन परमदृष्टाने. तर ही प्रभुपादांची शक्ती. आणि आपल्यापैकी प्रत्येकानं हा अनुभव घेतला असेल, मी तरी माझ्या जीवनात घेतलाय. हे प्रभुपादांचं प्रेम आहे, भक्तांचं प्रेम आहे, भगवंतांची कृपा आहे की ज्यामुळे मी विचार करतो आज आपण 16 माळा जप एवढी वर्ष करतो, 3 दशकं झाली. का करतो? मी जेव्हा सुरुवात केली तर 16 माळा जप करणं फार अवघड वाटायचं. आज देखील असं नाही की मला खूप मोठी टेस्ट आहे, पण करू शकतोय. तुम्ही विचार करा, बाहेरच लोकांना जर विचारलं तर त्यांना आश्चर्य वाटते की तुम्ही 2 तास जप करता 16 माळा, म्हणजे कोणाला शक्य नाही. आज लोक रील बघतात, 1 मिनिटाचं रील बघू शकत नाहीत इंस्टाग्रामवर, 10-20 सेकंद बघतात आणि पुढे जातात. तेवढा पेशन्स संपला आणि तुम्ही 2 तास हरिनाम कसं घेऊ शकता? तर ही प्रभुपादांची कृपा आहे. 4 नियमांचं पालन कसं करू शकतो? ही प्रभुपादांची कृपा आहे, भगवंतांची कृपा आहे. ही कृपेची नदी आपल्याला उपलब्ध आहे. आणि साताऱ्यामध्ये तरी तुमचं परम सौभाग्य आहे की इथं डायरेक्टली अल्टरवर गौर नीता आहे भगवान. ह्या नित्यानंद महाप्रभूची ही सुंदर लीला चिलादीची आहे, ह्याच्यावर चिंतन करू शकतो. आणि या गौर नीता भगवंतांच्या कृपेचा लाभ करून घ्या, हरिनाम घ्या, संपूर्ण साधना करा, या आंदोलनाची सेवा करा. अनेक सिन्सिअर भक्त या ठिकाणी साताऱ्यामध्ये आहेत. ते नवीन येणारे भक्त आहेत, त्यांना विनंती आहे की या साताऱ्याच्या जुन्या भक्तांकडनं मार्गदर्शन घ्या, मदत घ्या, प्रेरणा घ्या आणि भरपूर भक्तीमध्ये प्रगती करा. आणि त्याचबरोबर सगळ्या भक्तांचा देखील मी ऋणी आहे की तुम्ही मला इथं बोलवता, भगवानांची कथा करण्याची संधी देता. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या सहवासाबद्दल मी अतिशय आभारी आहे. मी काही फार मोठा भक्त नाही आहे, पण गुरूंच्या सेवेमध्ये ही संधी जी मिळते कथा करण्याची, त्यामुळे माझ्या हृदयाचं शुद्धीकरण होतं, मला कृपा मिळते. त्यासाठी सगळ्या भक्तांचा अतिशय आभारी आहे. धन्यवाद. श्री श्री निताई गौरचंद्र भगवान की जय. श्री प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव भक्तवृंद की जय. उपस्थित भक्तवृंद की जय. हरे कृष्ण. कुणाला काही प्रश्न असेल तर 5 मिनिटं आपण क्वेश्चन आन्सर घेऊ शकतो.